नमस्कार, मी डॉक्टर सायली एल्डोराडोच्या वतीने आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. आज जागतिक महिला आरोग्य दिवस. खरं तर स्त्री म्हटलं तर तिचे पूर्ण आयुष्यामध्ये 3 पैलू खूप महत्वाचे असतात आणि त्यातल्या त्यात आरोग्याविषयी जर आपण बोललो तर 3 पैलू खूप महत्वाचे आहेत. ते म्हणजे किशोर अवस्था, ज्याला आपण कुमारी अवस्था म्हणतो, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती. या तिन्ही पैलूंवर आज आपण खूप छान चर्चा करणार आहे. आमचा कार्यक्रम मीट द एक्सपर्ट याद्वारे या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही काही तज्ज्ञांना तुमच्याशी हितगुज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असं म्हणतात, कोणत्याही रोगाचं निदान करायचं किंवा त्याचे उपचार करताना 3 तज्ज्ञांचं मार्गदर्शन जर पूर्णपणे असेल तर तो संपूर्ण रोग जो आहे तो दूर होऊ शकतो किंवा तो नष्ट सुद्धा होऊ शकतो. असंच या 3 तज्ज्ञांपैकी हे 3ही तज्ज्ञ आज आमच्या कार्यक्रमामध्ये आहेत. मी माझे भाग्य समजते की 3ही एक्सपर्ट्स एकाच मंचावर आमच्या जवळ आहेत, आमच्याकडे आहेत, ज्या पद्धतीने या 3ही पैलूंचा आपण विचार करून त्या स्त्री रोगाचे किंवा त्या तिच्या स्वास्थ्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निवेदिता पवार मॅडम. अनेक वर्षांचा अनुभव आणि समाजासाठी, स्पेसिफिकली महिलांसाठी, त्यांच्या स्त्री आरोग्यासाठी सतत काय करण्याची जिद्द, ती म्हणजे डॉक्टर निवेदिता मॅडम. महिलांसाठी, महिलांच्या आरोग्यासाठी नवनवीन विषयावर बोलणं, तसंच त्यांच्या अगदी साध्या आणि मृदू भाषेमध्ये स्त्री आरोग्याच्या विविध पैलूंवर भर पाडणं, त्यांच्यावर विचार करणं, त्यांच्यावर चर्चा करणं, हा त्यांचा अगदी मेन गोष्ट आहे आणि त्यांची ही विशेष आवड सुद्धा आहे. म्हणूनच आज आपल्याला त्या वक्ता म्हणून लाभलेल्या आहे. मी माझं भाग्य समजते की इतक्या अनुभवी मॅडमचं आज आम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना त्यांचं ऐकायला भेटणार. नक्कीच ते आपल्यासाठी खूप महत्वाचं असेल. त्या अंतर्गतच आज परत मी त्यांचं सगळ्यांचं मीट द एक्सपर्ट या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि जसं मी म्हटलं की एखादा आजार म्हटला की डॉक्टर आपल्याला नेहमी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पाळा असं म्हणतात. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हटलं की त्याच्यात 2 पैलू येतात, ते डाएट अँड एक्सरसाइज. सो आज आपल्याला फिटनेस आणि एक्सरसाइज बद्दल ज्या माहिती देणार आहेत त्या डॉक्टर प्रिया देशमुख मुंडाळे मॅडम आहेत. या मॅडम असोसिएट प्रोफेसर आहेत, त्याच पद्धतीने त्या हेल्थ आणि वेलनेस रायटर आहे. खूप सोप्या भाषेत आणि सरळ भाषेमध्ये व्यायाम आणि फिटनेसचं महत्व त्या त्यांच्या अनेक मासिकातून आपल्याला सांगत असतात. त्याच सोबत आज आपल्याला न्यूट्रिशनिस्ट म्हणून लाभल्या आहेत स्नेहा वेद मॅडम. अनेक वर्षांचा न्यूट्रिशनचा अनुभव आणि बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना बघितलं असेल, अशा या वक्ता म्हणून आज आपल्याला लाभल्या. आणि मी सगळ्यांचं एल्डोराडोच्या वतीने मी डॉक्टर सायली शिरखेडकर, मेडिकल मॅनेजर, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो एक छोटीशी ओळख मी तुमची करून दिली. आपण आता डायरेक्टली आपल्या विषयाकडे जाऊ. तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्त्री जीवनामध्ये या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि प्रत्येक पैलूवर जर आपल्याला व्यवस्थित तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं तर पुढे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सला आपण नक्कीच सांभाळू शकतो. सो माझा पहिला प्रश्न डॉक्टर निवेदिता मॅडम साठी. मॅडम, मुलींचं वाढतं वय म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. मग त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल, हे अनेक एकामागून एक होणारे असतात. आणि असं म्हणतात ना, स्त्री जीवन खूप लवकर मोठं होऊन जातं. तशी ती मुलगी कधी मोठी होते आपल्याला कळतच नाही. तर अशा या तिच्या मोठे होण्यामध्ये साधारण मानसिक आणि शारीरिक असे काय बदल होतात आणि नेमकं ते बदल होत असताना तिच्या पालकांनी म्हणा, शिक्षकांनी म्हणा किंवा तिने स्वतः सुद्धा स्वास्थ्याची कशी काळजी घ्यावी? नमस्कार. हा विषय तुम्ही घेतला आहे अडोलेसंट मुलींचा आणि त्याच्याच बरोबर डायटिशियन आणि फिटनेस एक्सपर्ट आहे, याच्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करते सायली मॅडम. तर ह्या ज्या मुली आहेत वयात येत असताना, तर ह्या मुलींची प्रचंड काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण जशी ती लहान असते आणि ती अचानक मुलगीही राहत नाही आणि स्त्री पण राहत नाही, ती अशी मधल्या वयात येते, त्याला आपण म्हणतो की साधारण प्युबर्टल एज ग्रुप किंवा वयात येणं. आणि आपण म्हणतो की वयात येणं हे खूप धोक्याचं असतं, कारण ह्या मुलींना नीट काही कळतही नसतं आणि शारीरिक बदल प्रचंड होत असतात. त्यांची उंची वाढायला लागते, त्यांच्या स्तनांमध्ये वाढ व्हायला लागते, त्यांच्या काखेमध्ये किंवा जांघेमध्ये प्युबिक हेअर यायला लागतात किंवा त्यांना सगळ्यात प्रचंड बदल होतो तो म्हणजे पाळी यायला लागते. आणि ह्या मुलींना आपण आता समाजामध्ये खूप अवेअरनेस झालेला आहे. मुलींना प्रत्येक घरामध्ये मुलींना सांगितलं जातं, इव्हन शाळेमध्येही सांगितलं जातं
अशा मुलींना सांगणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर ह्या मुली गोंधळून जाऊ शकतात किंवा त्यांच्याकडनं काही चुका होऊ शकतात. ह्या मुलींना खूपच सांभाळून घ्यायला पाहिजे आहे. आपण हल्ली बघतो आहोत की पाळी येण्याचं वय पण थोडंसं लवकर झालेलं आहे. पूर्वी पाळी यायची आणि साधारण 14, 16, 17 वयाची यायची. आता मुली 9 वर्ष 10 वर्ष असतानाच त्यांचे पालक घेऊन येतात. असं व्हायचं कारण का, थोडंसं त्यांचा डाएट चांगला आहे, अवेअरनेस चांगला आहे, सेक्शुअल स्टिम्युलेशन होत आहे सगळीकडे. तर त्याच्याहीमुळे पाळी त्यांचे हार्मोन्स हे खूप लवकर मॅच्युअर होतात. असे खूप प्रचंड बदल होतात आणि तसेच मानसिक पण बदल होतात. आपण बघतो आहे की हा जो काळ आहे खूपच स्पर्धेचा आहे, कॉम्पिटेटिव्ह आहे आणि मग त्याच्यामुळे त्यांना जो खूप स्ट्रेस व्हायला लागतो आणि आपण परत मुलं मुली एकत्र राहायला लागतात, म्हणजे शाळेत आहेत किंवा फिरतात. तर त्याच्यामुळे थोडंसं मुलींचं मुलांकडे होणारं अट्रॅक्शनही असू शकतं किंवा ह्या मुलींना कळत नाही की आपल्या शरीरात एकदम काय बदल होत आहेत. त्यांना ते खूप समजावून सांगावं लागतं त्यांना, कारण कळतच नाही. घाबरून जातात की मला एकदम पाळी कशी आले, माझे हे ब्रेस्ट कसे काय वाढतायत. काही आया मुलींना घेऊन येतात की हिच्या ब्रेस्टच्या इथे काहीतरी गाठ झाली आहे. ऍक्च्युली ती गाठ नसून ते ब्रेस्टचं ते नोड्यूल असतं, ते ब्रेस्ट आता हळूहळू वाढायला लागलेली असते. तर ह्या मुलींना हे समजून हे असे अनेक मानसिक बदल होतात आणि ह्या काळात ह्या मुलींना शरीराने आणि मनाने खूप सांभाळणं आवश्यक असते आणि हा रोल जो आहे तो पालक करू शकतात. याच्याच बरोबर त्याच्या बाकीच्या लाईफस्टाईलच्या गोष्टी आहेत त्या आता ओघाने येतीलच, पण ह्या काळात मुलींना सपोर्ट देणं, मानसिक सपोर्ट देणं, त्यांचा आहार, त्यांची तंदुरुस्ती हे जर लक्षात घेतलं तर त्या निश्चितपणे चांगल्या वाढू शकतील. कारण का, त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो ती अडल्ट होणार असते आणि हा तो बेस असतो तिचा. म्हणजे खरं म्हणजे बेस म्हणजे जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र येतात, जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो तिथूनच तो सुरू होतो आणि असं म्हणतात की प्रत्येक ठिकाणीच त्या मुलींची काळजी घेणं खूप खूप आवश्यक असतं. पण हा जो अडोलसन्सचा काळ असतो याच्यामध्ये खूप प्रचंड काळजी घ्यायची असते. ह्या काळामध्ये त्यांना पण कॅन्सर होऊ नये म्हणून सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी इंजेक्शन देऊ शकतो, रुबेला वॅक्सिनेशन देऊ शकतो, त्यांचं हिमोग्लोबिन चांगलं करण्यासाठी मेंटेन करू शकतो. त्यांच्या पुढच्या आयुष्याचा हा खूप मोठा बेस असतो. त्याचबरोबर त्यांचं शालेय शिक्षण चालू असतं. म्हणजे असं खूप काही गोष्टी त्यांच्या मनात होत असतात. आपल्याला असं वाटतं की मुलगी लहान आहे, हिला काय कळतं, हिला खेळू देत आपण हिला, पण खेळू देणंही आवश्यक असतं, तिला मुलांमध्ये मिक्सअप होऊ देणंही आवश्यक असतं. खूपशा गोष्टी तिच्याकडून आपल्याला करून घ्यायच्या असतात आणि आई हे खूप चांगलं करू शकते. आई वडील किंवा घरातले जे संबंधित सगळी मंडळी आहेत, त्याचबरोबर एक डॉक्टर किंवा शिक्षिका हे पण करू शकते आणि आपण जर अशा मुलींना आणि मुलांना देखील जर चांगल्या पद्धतीने सांभाळलं तर ते पुढे त्यांचं जे आयुष्य आहे ते खूप चांगलं होऊ शकतं. तर आता पुढे प्रिया मॅडम आणि स्नेहा मॅडम सांगतील की त्यांनी काय खेळलं पाहिजे आणि काय खाल्लं पाहिजे, कारण जंक फूडचा जमाना आहे. मुलं बरोबर. गाडीत बसतात, तर ते पण खूप आवश्यक. तर त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. नक्कीच, नक्कीच. मॅडमनी ज्याप्रमाणे म्हटलं, की लाईफस्टाईलमध्ये आहार आणि तंदुरुस्ती हे दोन्ही महत्त्वाचे पैलू आहेत. तर आय थिंक जसं मॅडम म्हणाल्या, की त्यांना खेळायला दिलं पाहिजे, बागडायला दिलं पाहिजे. तर प्रिया मॅडम मी तुमच्याकडे येईल, की साधारण या वयामध्ये आपण म्हणतो, की लहानपणापासून मुलांनी एक्सरसाइज आणि व्यायाम त्यांचा एक सवयीचा भाग करावा. पण सध्याचा काळ जर बघितला तर एक ऑनलाईन एज्युकेशनमुळे सतत बसणं हे ते, तर अशा ह्याच्यामध्ये साधारण स्थूलता हा प्रमाण फार वाढायला लागली आहे. तर अशा केसेसमध्ये त्यातल्या त्यात ॲडोलसन्स या पिरियडमध्ये कोणत्या प्रकारच्या एक्सरसाइजेस या मुलींनी कराव्या किंवा कोणत्या प्रकारचे स्पोर्ट्स या मुलींनी खेळावे, जेणेकरून एक प्रोलॉंग त्यांची तंदुरुस्ती आणि हेल्दी त्या राहू शकतील? सायली मॅडम, मला खूप छान सांगितलं निवेदिता मॅडम की जसे शारीरिक बदल होत असतात तसेच मानसिक सुद्धा बदल होत असतात. तर या म्हणजे हा जो पिरियड आहे ना, हा ऍक्च्युली ट्रान्झिशनचा पिरियड असतो, म्हणजे फ्रॉम अडोलसन्स टू अडल्टहुड किंवा फ्रॉम प्युबर्टी टू अडल्टहुड. सो या वयात दोन मेजर कन्सर्न असतात या मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये देखील, की त्यांना बॉडी इमेज किंवा बॉडी फिगर बद्दल खूप कन्सर्न असतो. आणि ऍट द सेम टाइम आता ऑनलाईन एज्युकेशन 2 वर्ष गेली सुरू होतं मुलांमध्ये, तो ओबेसिटी किंवा ओव्हरवेट असणं या गोष्टी आणि बॉडी वेट बद्दल कन्सर्न, म्हणजे या दोन टोकाच्या गोष्टींचा विचार ही मुलं करतायत यावर. आणि आता जर तुम्ही त्यांना असं सांगितलं की नाही तुला एवढा वेळ हा व्यायाम करायचाच आहे, तर कुठलंच मूल या गोष्टीला फॉलो करणार नाही. म्हणून मी पालकांना असं सांगू इच्छिते की या वयात ऍक्च्युली रिसेंटली जे काही सर्वे झालेले आहेत त्याच्यामध्ये असं आढळून आलंय की भारतातली फक्त 30% मुलं म्हणजे किशोरवयीन मुलं किंवा मुली या फिजिकली ऍक्टिव्ह आहेत.
त्यातही मुली खूप कमी ऍक्टिव्ह आहेत ऍज कम्पेअर्ड टू मुलं, कारण मुलं बाहेर खेळायला जातात पण मुली खेळायला बाहेर पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे. सो पालकांना मला हे सांगायला आवडेल की मुलींना तुमचा एनकरेज करा आउटडोअर ऍक्टिव्हिटीजसाठी. रोज किमान 60 मिनिटं तरी त्यांना खेळू दे आणि एक ऍथलीट म्हणून तुम्ही त्यांना तयार करा, असं माझं म्हणणं आहे. किंवा त्यांचा इंटरेस्ट जरी असला खेळण्यामध्ये, ऍथलीट होण्यामध्ये, तरी हे वय ऍथलीट साठी किंवा ऍथलीट म्हणून तयार होण्यासाठी योग्य नाही. त्याची पण अनेक कारण आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच यात. पण एक मला सांगावं असं वाटतं की 60 मिनिटं कमीत कमी या वयात त्यांना आवडतो तो खेळ खेळू द्या. मल्टिपल खेळ त्यांना खेळू द्यात, पण ते आउटडोअर ऍक्टिव्हिटीज असल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण होईल आणि खेळातूनच त्यांचा व्यायाम देखील होईल. कारण मल्टिपल स्पोर्ट्स खेळण्याचे अनेक फायदे आहेत. जसं की शारीरिक फायदे तर आपण जाणतोच की बोन हेल्थ पण त्यांनी इम्प्रूव्ह होते किंवा मसल्स तुमचे स्ट्रॉंग होतात. पण जसं मॅडमनी सांगितलं की या वयात मानसिक बदल खूप होतात. त्यांना कॉम्पिटिशनमुळे स्ट्रेस असतो, एन्झायटी असते. सो फिजिकल ऍक्टिव्हिटी जर रोजची तुम्ही इन्क्लूड करत असाल तर त्याच्यामुळे या मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉग्निटिव्ह फंक्शन जे डेव्हलप व्हायला पाहिजे. कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजे मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग, या गोष्टी याच वयात डेव्हलप होतात. खरं तर या वयाच्या आधीपासूनच त्या डेव्हलप व्हायला सुरुवात होते. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना तुम्ही खेळाची सवय लावली पाहिजे. आजकाल टॅबलेटमुळे वगैरे थोडासा वेळ कमी होतो, पण एनकरेज करा मुलांना बाहेर पडण्यासाठी. आवर्जून त्यांना खेळायला घेऊन जा. त्यांचे आवडते खेळ त्यांना खेळ, तुमचे आवडते खेळ त्यांच्यावर लागू नका, एवढंच माझं. निश्चितच खूप छान मेसेज दिला मॅडम तुम्ही. आणि हाच एक प्रश्न आपल्याला कमेंट मध्ये सुद्धा आला होता, तर कदाचित त्याच्यावरचं उत्तर हे त्या आपल्या प्रेक्षकांसाठी हेच असेल. स्नेहा मॅडम, मी तुमच्याकडे येईल की सगळेजण त्याच्यावरच बोलतायत की आहार खूप महत्वाचा. या सगळ्या वयामध्ये जर आहार तुम्ही व्यवस्थित घेतला तर तिच्या ओव्हरऑल आयुष्यासाठी तो चांगलाच. आणि आजकाल इतकी फॅन्सी डाएट झालेले आहेत, इतकं फॅन्सी सगळं वर्ल्ड चाललंय सगळं काही. तर अशा कंडिशन मध्ये आपण जर साधारण एक गावातलं जर कल्चर बघितलं, खेड्यापाड्यांमधलं कल्चर बघितलं, तर तिथे आजही या पाळीविषयी अनेक गैरसमज आहे. आणि त्यातल्या त्यात आहाराविषयी हे गैरसमज मला खूप आढळून आले. जसं बरेच आजी एखादी म्हणते की तू आंबट खाऊ नको किंवा तू चरबट काही खाऊ नको, 4 दिवसामध्ये लोणचं खाऊ नको, पापड खाऊ नको. तर हे जे काही गैरसमज आहे आहाराविषयी, याच्यावर तुम्ही काय सांगाल? आणि हे खरंच असे काही असतात किंवा याच्यावर आपण काय त्यांना संदेश देऊ शकतो, हे मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. थँक्यू सायली मॅम. आणि डॉक्टर प्रिया मॅम आणि निवेदिता मॅमनी जे सांगितलेलं आहे ते खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे. की ऍक्च्युली काय आहे की एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे, त्याहून जास्ती पहिले नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण आज हा जो प्रोग्राम घेणार आहोत की आपल्याला मिथ बस्ट करायचे आहेत, त्यामुळे तुम्ही मला जो प्रश्न विचारलेला आहे की म्हणजे मी तर आता रिसेंटली असा एक गैरसमज ऐकलाय की तू लोणच्याला हात पण नको लावू पिरियड्स मध्ये, तो लोणचं जे आहे ते खराब होऊन जाईल वगैरे, अशा सगळ्या मिथ्स आहेत. सो या सगळ्या मिथ्स कडे लक्ष देण्याच्या ऐवजी माझं हे म्हणणं आहे की तिच्या ऍक्च्युअली न्यूट्रिशन कडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि किशोरवयीन मुली ज्या आहेत त्यांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे ॲनिमिया होणं, हिमोग्लोबिन कमी असणं. त्यामुळे पिरियड्स येतात पण मग त्याचा फ्लो कमी असणं किंवा नुसतं स्पॉटिंग होणं, कारण की तिच्या बॉडीमध्ये आयर्न डेफिशियन्सी हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि एका सर्वेनुसार जर बघितलं असेल तर इंडियामध्ये प्रत्येक 100 मागे ऑलमोस्ट 35 to 40% ज्या गर्ल्स आहेत त्या ॲनिमिक आहेत. आणि त्यामुळे अशक्तपणा येणं, आणि मोस्ट ऑफ द माझ्याकडे जे क्लायंट्स घेऊन येतात किशोरवयीन मुलींकडे की पिरियड झाले म्हणजे 8 दिवस कम्प्लीट रेस्ट घ्यावी लागते, एवढं दुखतं त्यांना. आणि मग त्याच्यानंतर अशक्तपणा येणे, खूप लवकर झोप खूप जास्ती येणे किंवा अगदी झोप उडून जाणे, हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते होतात. आणि जसं डॉक्टर निवेदिता मॅमने सांगितलं की स्ट्रेस फॅक्टर खूप जास्ती आहे. आणि आजकाल बॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे, या गोष्टींना बघून एक फॅट डाएट की बाबा कार्बोहायड्रेट्स बंदच करून टाकायचे, पोळी आणि भात खायचाच नाही,
फक्त सॅलड्स खायचा, हा एक ग्रुप माझ्याकडे आहे. आणि दुसरं की जंक फूड खायचं, कारण की ऍड्स बघतो आपण चिप्स खायचं. इवन माझ्याकडे खूप सारे नूडल्स खाणारे, की नाही नूडल्स तर खूप हेल्दी आहे, टीव्ही मध्ये तर मी बघितलेलं आहे. सो बरेच ऍड्स मुळे सुद्धा मुलं मुली जे आहेत ना, स्पेसिफिकली मुली खूप इन्फ्लुएन्स होतात. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, पालकांनाच आधीपासून जे आहेत ना घरचं जेवण, त्याच्यामध्ये त्यांना जर काही बाहेरच्या पण गोष्टी आवडत आहेत, जसं नूडल्स आहेत, पिझ्झा आहे, पण त्यामध्ये पण काही हेल्दी व्हर्जन आपण देऊ शकतो का, याकडे लक्ष दिलं पाहिजे. ऍटलिस्ट एक फ्रूट रोज देणं खूप गरजेचं आहे त्यांना, की सवयच लावायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर जेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. भूक लागली तर जेवायचं, नाही लागली तर नाही जेवायचं. हा जो प्रॉब्लेम आहे, किंवा मुलं मुली या वयात जे आहेत ना, 1 टाइमच मील घेते, 2 टाइम्सच मील घेते, तर या सगळ्या गोष्टींकडे पालकांनीच लक्ष दिलं पाहिजे. आणि ऍक्च्युली हेल्दी अजून कसं व्हायला पाहिजे त्याबद्दल नॉलेज पण दिलं पाहिजे. आणि हा प्रोग्राम मला असं वाटतंय नक्कीच खूप उपयोगी ठरणार आहे सगळ्या पालकांसाठीच आणि मुलींसाठी सुद्धा. नक्कीच खूप छान सांगितलं मॅडम, कारण की आजकालचं दुनियाच ऍडव्हर्टाइजमेंट्स आणि याच्यामध्ये असते आणि मग त्याच्यामध्ये मुली भारवतात. आणि खरं तर तेव्हापासूनच अगदी झिरो डाएट आणि हे सगळ्या गोष्टी होतात. पण खरंच घरचं जेवण, सकस आहार हा आय थिंक इज द बेस्ट डाएट. आणि त्यातलं तर इंडियन पद्धतीचं जे डाएट आहे ते नक्कीच चांगलं आहे. खूप खूप छान वाटलं हे ऐकून. तुम्ही बोलत असताना माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला आणि तो प्रश्न मला कदाचित निवेदिता मॅडमला विचारायला आवडेल, की मॅडम साधारण सुरुवातीला जेव्हा पाळी येते मुलींना, ती एक तर थोडी इरेग्युलर वे मध्ये असते, म्हणजे त्याच 28 डेजच्या सायकलमध्ये कधी कधी होत नाही. आणि कधी जेव्हा येते तेव्हा जवळपास 7-8 दिवस त्यांना त्रास होतो आणि नंतर जसं मॅडमनी सांगितलं की अशक्तपणा येतो. तर नेमकं याचं कारण काय असतं आणि याचं गांभीर्य काय आहे? कधी आम्ही डॉक्टरांना भेटायचं आणि साधारण याच्यासाठी काय उपाय करता येतील? जेव्हा मुलींना पाळी यायला लागते तर ती लगेचच नियमितपणे येते असं नाहीये, कारण का त्यांचे जे हार्मोनल एंडोक्राईन ऍपरेटस आहेत, ज्या आपल्या ग्रंथी आहेत, ज्या आपल्या ब्रेन मधल्या, त्या मॅच्युअर होत नाहीत. आणि त्याच्यामुळे लगेच पाळी नियमित येईल असं काही अपेक्षित करायलाच नाही पाहिजे. त्यांची पाळी साधारण 17-18 वर्षाच्या वयापासून ती नियमित येऊ शकते. म्हणजे एखादी मुलगी आहे 11 वर्षाची आहे किंवा 12 वर्षाची आहे आणि तिला पहिल्यांदा पाळी आली, तिला आपण मिनारके म्हणतो, मग त्याच्यानंतर लगेचच तिला महिन्याच्या महिन्याला पाळी यायला सुद्धा नकोय, कारण का ती मॅच्युरिटी तिची चालू होत असते, त्याचे हार्मोन्स नीट एस्टॅब्लिश होत असतात. तर काही ज्या माता असतात त्यांना असं वाटतं की का नाही पाळी येते, ते घेऊन येतात. किंवा मग कधी कधी असं होतं की खूप ब्लिडिंग पण होतं. तर माझ्याकडे काल परवाच एक मुलगी आली, तर तिला खूपच हेवी ब्लिडिंग व्हायला लागलं. मग ते तिला घेऊन आले. मग अशा वेळेस आपण बघायला पाहिजे काही हार्मोनल प्रॉब्लेम आहे का, किंवा गर्भाशयात काही फायब्रॉइड वगैरे काही आहे का, किंवा काही ओव्हरियन सिस्ट आहे का. समजा खूप हेवी ब्लिडिंग असेल तर आपण असं म्हणता कामा नाही की नाही असं होत असतं. आपण तिला चेकअप करायला पाहिजे, तिचं रक्त किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, एनिमिया किती आहे, आणि तिचं सोनोग्राफी करायला पाहिजे, तिचं ओव्हरऑल तपासणी करायला पाहिजे आणि ठरवायला पाहिजे की हे ब्लिडिंग का होतंय. हार्मोनल इम्बॅलन्समुळेच व्हायचं कारण असतं, पण इतरही काही कारण आहेत का ते एकदा बघून घ्यायला पाहिजे आणि त्या कारणाप्रमाणे आपण ट्रीटमेंट करायला पाहिजे. पण जसं समजा वय आहे की 14, 15, 16, कधी कधी असं पण होतं की खूप स्थूलता येते आणि पाळी येतच नाही. म्हणजे पाळी नियमित येणे किंवा न येणे, किंवा स्पॉटिंग होणे, किंवा पाळी खूप अनियमित होणे, किंवा पाळीमध्ये खूप अति रक्तस्राव होणे, हे सगळे प्रकार घडत असतात. तर आपल्याला हे बघायला पाहिजे की नुसतं स्पॉटिंग होतंय तर काही प्रॉब्लेम आहे का, कशामुळे होतंय. पाळी येतच नाही तर असंही आहे की ते नॉर्मल आहे, आणि पाळी 2-2, 3-3 महिन्यांनी येते ते नॉर्मल आहे की तिची पीसीओडी कडे वाटचाल सुरू आहे. तर हे आपल्याला सगळं बघून त्या आईला, त्या मुलीला अश्युअर करायला पाहिजे की ठीक आहे, तुला जरा जास्त रक्तस्राव झाला तर काळजीचं कारण नाही, तू आहारामध्ये आहार चांगला घे, पालेभाज्या घे, जेणेकरून तुझं हिमोग्लोबिन चांगलं राहील. तसंच आपण हिमोग्लोबिनची गोळी पण देऊ शकतो, प्रोटीन्स देऊ शकतो, आहार चांगला देऊ शकतो, जेणेकरून तिची तब्येत चांगली राहील. आणि तिला जर समजून सांगितलं की खूप ब्लिडिंग होत असेल तर तू मला सांग, आणि काही तिला आपण ब्लिडिंग रक्तस्राव कंट्रोल करण्यासाठी काही टॅबलेटही देऊ शकतो. तर आपण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि तिला काय त्रास होतो त्याप्रमाणे आपण सांगायला पाहिजे. पण दरवेळेसच खूप मोठा काही प्रॉब्लेम आहे किंवा असू शकेल असंही नाही, आणि नसेल असं सुद्धा नाही. म्हणजे कधी कधी ह्या मुली अशाही पेशंट आलेल्या आहेत की 14 वर्षाची आणि ती शी गॉट अ प्रेग्नंट. तर असं पण रेअरली होऊ शकतं. तर म्हणून पेशंट आणि ते डॉक्टरचं काम आहे की तिला संपूर्ण बघणं, तपासणं
आणि काउन्सिलिंग करून तिच्या पेरेंटचं सगळं समजून सांग. नक्कीच मला असं वाटतं की हा नुसताच एक उपचार प्रोसेस न होता व्यवस्थित काउन्सिलिंग करणं, तिचा आहार, तिचा व्यायाम, अगेन तेच करून ओव्हरऑल जर आपण कंट्रोल केलं तर मला असं वाटतं शी कॅन बी द ऍसेट फॉर हर लाईफ. येस. तर मी प्रिया मॅडम तुमच्याकडे येईल. कसं असतं की पाळी जेव्हा मुलींमध्ये येतात, जसं मॅडमनी सांगितलं बरेच चेंजेस होतात, तसं एक गैरसमज जो मला नेहमी वाटतो की मुली उगाच असं हाईप करतात की ते खरंच असतं किंवा खोटं आहे, ते मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की पाळीच्या दरम्यान व्यायाम करावा की नाही, आणि कोणत्या मुलींमध्ये साधारण व्यायाम किंवा कोणत्या अशा कंडिशन मध्ये व्यायाम करू नये, आणि केलाच तरी कोणत्या प्रकारचे व्यायाम त्यांनी करावे. हा खर तर खूप जणींना पटतो की करायचा की नाही करायचा, पण मी याच्यावर तुम्हाला हे सांगायला आवडेल की बऱ्याच आपल्याकडे स्त्रिया आहेत ज्यांना खरंच मेन्सेस मध्ये खूप हेवी ब्लिडिंग होतात. ऍटलीस्ट सुरुवातीचे 2 दिवस ब्लिडिंग भरपूर असतो, किंवा काही जणींना पिरियड्सच्या आधीपासूनच मूड चेंजेस होतात, इरिटेड असतो थोडासा मूड, किंवा डिसमेनोरिया ज्याला थोडंसं पोट दुखतं, किंवा ओव्हरऑलच सगळे हातपाय दुखतात. मग अशा वेळेला तुम्हाला एक्सरसाइज करायचा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय आहे. आपल्याला स्वतःला किती त्रास होतो आणि आपण तो एक्सरसाइज करू शकू की नाही हा प्रत्येकीने ठरवायचा डिसिजन आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही एक्सरसाइज करा, कारण हा अट्टाहास असू नये एक्सरसाइज करणं. कारण एक्सरसाइज हे आपण प्रिव्हेन्शन म्हणून वापरतो. एक्सरसाइज हा काही उपाय नाहीये कुठल्याही गोष्टीचा. पण जर मेन्सेस मध्ये इरिटेबिलिटी, मूड चेंजेस किंवा हेवी ब्लिडिंगचा जर त्रास होत असेल तर मी हे सजेस्ट करेन, स्पेशली फॉर मूड चेंजेस, की एक्सरसाइजेस, लाईट एक्सरसाइजेस, कमीत कमी 30 मिनिटासाठी तुम्ही एक्सरसाइज करू शकता. किंवा तुम्ही रोज जर एक्सरसाइजेस करत असाल त्याला थोडस मॉडिफाय करून करू शकता. जसं की वॉकला जाऊ शकता, किंवा काही योगासनं आहेत ज्यांच्यामध्ये तुमचा फ्लो पण थोडासा कमी होण्यासाठी त्याच्यासाठी मदत होते, किंवा ॲब्डॉमिनल पेन तुमचं कमी होतं, किंवा मूड चेंजेस म्हणजे स्पेशली एरोबिक्स मध्ये जर बघितलं तर एन्डॉर्फिन्स रिलीज होतात. 30 मिनिटं जर तुम्ही रोज एक फिजिकल ऍक्टिव्हिटी केली तर त्यांनी आपोआपच तुमचा मूड बेटर होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. सो या केसमध्ये एक्सरसाइज करू नये असं याच्यासाठी कुठलंही सायंटिफिक कारण नाहीये. पण या उपरही जर तुम्हाला असं वाटतं की मला हे 2 दिवस एक्सरसाइजेस नाही करायचे तर तुम्ही कम्प्लिटली रेस्ट घेऊ शकता आणि तुमची चॉईस तुम्ही लाईट एक्सरसाइजेस सुद्धा करू शकता. नक्कीच खूप महत्वाचं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी त्याच्याप्रमाणे त्याच्या सिव्हिरिटी प्रमाणे गोष्टी कराव्या. जसं आपल्याला माहितीये की आपण कार्यक्रमाच्या लिंक्स आधीच पाठवल्या होत्या. काही प्रेक्षकांचे पण प्रश्न आपल्याला आलेले आहेत. तर त्यातला एक जो प्रश्न प्रेक्षकांचा आलेला आहे स्नेहा मॅडम, तो कम्प्लिटली तुमच्यासाठी आहे, पण आय थिंक या कॉन्टेक्स्ट मध्येच तो खूप महत्वाचा आहे. तो प्रश्न म्हणजे एका जणीने आपल्यासाठी लिहिलंय की माझे HB नेहमीच कमी असते, त्यासाठी काही उपाय आहेत का? आणि बरेच पदार्थांची जनरली मला एलर्जी होते, जसं की बीटरूट, डेट्स मला चालत नाही, पेंडखजूर, बीटरूट हे मला चालत नाही. तर अशा ह्याच्यात मी माझा आहार कसा घ्यावा, हा प्रश्न आपल्याला आलाय आपल्या प्रेक्षकांकडनं. तर याच्यावर तुम्ही काय उत्तर द्याल स्नेहा मॅडम? ऍक्च्युली हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चांगलं झालं आणि आपल्याला असं वाटलं की हिमोग्लोबिन कमी असणं म्हणजे फक्त बीटरूट आणि पालकच आपल्या डोक्यासमोर येतं. सो असं न करता मी आज तुम्हाला हे सांगू इच्छिते प्रेक्षकांना स्पेसिफिकली की आयर्न डेफिशियन्सी किंवा हिमोग्लोबिन कमी असण्याचे जे आहेत ना दुसरे पण कारण असतात. पहिली गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिन कमी असण्याचं कारण खूप ओव्हरचा आपण चहा आणि कॉफी जर घेत आहोत, सो त्याच्यामधलं असणारं कॅफेन आणि टॅनिन जे आहे ते आपलं खाण्यामधलं आयर्न ऍब्झॉर्बच होऊ देत नाही. त्यामुळे जर तुम्ही चहा आणि कॉफी जास्ती कन्झम्पशन घेत असाल, आता जास्ती म्हणजे किती, माझ्याकडे एक क्लायंट आले होते, ते मला सांगितलं ते रोज 17 कप चहा पितात आणि फक्त हिमोग्लोबिन त्यांचं 8च्या वरती होतच नाहीये. सो मग त्याचं रिझन सिमिलरली हेच होतं की चहा आणि कॉफी आपल्याला कमी करायला पाहिजे. कमी म्हणजे 2 कप जे आहे, आता कप मध्ये पण खूप असतात. सो नॉर्मल स्टँडर्ड साईज 200 ml च्या वरती आपला कप नसला पाहिजे.
सो चहा आणि कॉफी आपण कमी करू शकतो. दुसरं, हिमोग्लोबिन कमी असण्याचं मेन रिझन विटॅमिन B12 डेफिशियन्सी. जर त्यांच्यामध्ये विटॅमिन B12 डेफिशियन्सी असेल, माझ्याकडे बरेच असे क्लायंट्स आहेत जे हिमोग्लोबिनच्या साठी टॅबलेट्स घेतात. आयर्न टॅबलेट घेतल्यानंतरही त्यांचं हिमोग्लोबिन वाढत नाही. त्याचा मेन रिझन असा असतो की त्यांच्या बॉडीमध्ये विटॅमिन B12 डेफिशियन्सी असते आणि मग ती विटॅमिन B12 डेफिशियन्सी ओव्हरकम झाली की हिमोग्लोबिन व्यवस्थित वाढतं. ठीक आहे. आता आहारात पण आपण म्हणलं की बीटरूट नाही खाऊ शकत, डेट्स नाही खाऊ शकत, पण आपण इतर हिरव्या रंगाच्या पालेभाज्या जरूर खाऊ शकतो. त्यामध्ये पुदिना येतो, कोथिंबीर येते, त्याच्यानंतर मेथी येते आणि आंबट चुका आहे आणि बरेच हिरव्या पालेभाज्या आपल्याकडे आहे किंवा हिरव्या रंगाच्या भाज्या ज्या शेंगा भाज्या पण खाऊ शकतात. त्यानंतर आपल्याकडे पिस्ता आणि काजू, याला आपण नेहमीच अंडर एस्टिमेट करतो. सो पिस्ता आणि काजू सुद्धा आयर्न रिच असतात, त्यामुळे हे सुद्धा ते खाऊ शकतात. आणि अजून आपल्याला जर हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर आपल्याला फ्रुट्स वरती पण फोकस देणं खूप गरजेचं आहे. आणि मला एक अंडर एस्टिमेट केलेला फ्रूट किंवा लोक त्याला व्हेजिटेबल्स पण म्हणतात, दॅट इज टोमॅटो. आपण टोमॅटो आपल्या आहारात ऍज अ सॅलड म्हणून रोज जर ठेवला तर कॅल्शियम आणि आयर्न व्यवस्थित आपलं राहू शकतं. पण फक्त एखादी गोष्ट खाऊन नाही, हे ऍब्झॉर्प्शन साठी एक्सरसाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच लोक सगळं व्यवस्थित जेवतात आणि म्हणतात की मी आता सगळं व्यवस्थित डाएट करते, मग मला काय एक्सरसाइजची गरज. तर हे सांगू इच्छिते की सायंटिफिकली 70% आपली हेल्थ जी आहे ती डाएटवर डिपेंडेंट आहे आणि 30% एक्सरसाइजवर. पण माझं असं म्हणणं आहे की 30% तुम्हाला नॉलेज असणं ते पण डॉक्टरांकडून हे गरजेचं आहे. 30% तुम्हाला जे आहे तर ते एक्सरसाइज वरती फोकस करायला पाहिजे आणि 30% डाएट. आणि बाकीचे जे पर्सेंट उरतात त्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप आणि गुगल डॉक्टरला अवॉइड करायला पाहिजे की असंच एक्सपेरिमेंट नाही करायला पाहिजे. येस, नक्कीच नक्कीच. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि आय थिंक निवेदिता मॅम, प्रिया मॅम पण याच्यासाठी सहमत असतील की बरेचदा आपल्याकडे जे पेशंट्स येतात ते स्वतःच गुगल डॉक्टरकडनं इतकं शिकून येतात की कधी कधी डाऊट वाटतो की आपण नेमकं तज्ञ आहोत की ते तज्ञ आहेत, राईट. तो हे पॉइंट खूप महत्वाचा आहे की सेल्फ मेडिकेशन, even diet, even self exercise is very dangerous. It is very better if you go to your consultant gynecologist, physiotherapist as well as nutritionist to start any treatment in any age, right? तर आता मला असं निवेदिता मॅडम बोलता बोलल्या की हार्मोनल चेंजेसमुळे पीसीओडीचं प्रमाण पण खूप झालंय. त्यात हा जर आपण पॉइंट बघितला तर तुम्ही जर सर्वे बघितला तर पीसीओडी आजकाल बरेचशा मुलींमध्ये आहे आणि प्रत्येक मुलगी आपापल्या परीने तेच गुगल सर्च करून मी हे खाणार नाही, ते करणार नाही, हे करायचं मला, ते घ्यायचं नाही, असा हा एकंदरीत सगळा समज आहे. तर हा माझा प्रश्न तुम्हा तिघींसाठी आहे की एकंदरीत पीसीओडीच्या या मॅनेजमेंट मध्ये जो मॅडम आपल्याला रोल सांगतील तो कदाचित हॉर्मोनल चेंजेसमुळे ज्या काही गोष्टी होतात तर त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगतील आणि हे कितपत डेंजरस आहे का आणि या पीसीओडीचं असणं हे तिच्या पुढच्या लाईफमध्ये म्हणजे तिच्या प्रेग्नन्सीमध्ये बाधा आणू शकतं का किंवा तिच्या पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये बाधा आणू शकतं का, याबद्दल मला निवेदिता मॅडम तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. आणि नंतर त्या लगेच प्रिया मॅडम तुम्ही त्याच्या एक्सरसाइज बद्दल सांगू शकता आणि स्नेहा मॅडम अर्थातच त्याच्यासाठी आहार काय घ्यावा. येस निवेदिता मॅडम. येस, पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम जेव्हा आम्ही शिकत होतो म्हणजे 30 वर्षापूर्वी, तेव्हा पीसीओएस काही असू शकेल असं कधी वाटत पण नव्हतं की नाही हे काही वाचायची गरज नाही. आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक 10 मुलींमागे 6 मुलींना पीसीओडी आहे. त्यापैकी लीन पीसीओडी आणि ओबेस पीसीओडी. तर ओबेस पीसीओडीचं प्रमाण जास्त आहे आणि लीन पीसीओडीचं प्रमाण कमी आहे. कशामुळे होतं हे नक्की कारण कोणालाच माहिती नाहीये, परंतु लाईफस्टाईल जेव्हा बिघडते, तुम्ही काहीही खाता, कधीही खाता, भूक लागल्यावर खाता, जंक खाता, खूप कार्बोहायड्रेट खातात. पूर्वी गोड सणासुदीला व्हायचा, आता रोज होतं. आईस्क्रीम रोज खातात, खूप हेवी फूड होतं. गाडीमध्ये जातात, गाडीमध्ये येतात, कोणीही एक्सरसाइज करत नाही. ही खूप महत्वाची कारणं आहेत. सगळं जगच डायबिटीस होत आहे. त्याच्यामुळे पेरेंट्सला डायबिटीस असेल तर मुलींना पण होतो डायबिटीस किंवा पीसीओडी होतं. डायबिटीस आणि पीसीओडी हे सगळे एकमेकांचे बहीण भाऊच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो ताण तणाव आहे, स्ट्रेस आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा खूपच छान करावं,
खूप चांगलं करिअर करावं, तर डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावा किंवा जे काही आहे ते, आणि त्याच्यामुळे त्या मुलांना खेळायला नाही जाऊ देत. खूप स्ट्रेस असतो की तुला हे करायचं आहे, शाळेची, कॉलेजची, व्हॉट एव्हर, द फीस खूप असते, त्याचा जबरदस्त प्रेशर मुलींना असतं, मुलांना असतं, आणि तो पण हा ताणतणाव खूप जास्त असतो. झोप कमी होणे, व्हॉट्सअपवर असणे, हे मोबाईलचं हे खूप मोठं ऍडिक्शन आहे मुलांना, मुलींना. झोप कमी करून ते खूप वेळ मोबाईलवर ऑनलाईन राहतात. ते ह्या सगळ्या कारणांमुळे पीसीओडी होतो. पीसीओडीचे अनेक व्हर्जन्स आहेत. काही मुलींना काहीच लक्षणं दिसत नाही, काही मुलींना खूप जास्त लक्षणं दिसतात, काही मुलींचे वजन वाढतात, काही मुलींना अप्पर लिपवर केस येतात, चीनवर केस येतात, डबल चीन येते, मानेवरती काळे पट्टे येतात, किंवा मग चेहऱ्यावरती खूप केसांची वाढ होते, डोक्यावरचे केस कमी होतात, पाळी येत नाही, पाळी अनियमित होते, स्पॉटिंग होतं, ज्या स्त्रियांना बाळ व्हायचं आहे त्यांना बाळ होत नाही, इन्फर्टिलिटी होते, अबॉर्शन्स होतात. त्याचबरोबर मेटाबॉलिक म्हणजे त्यांना पुढच्या आयुष्यात डायबिटीस होऊ शकतो, कार्डियक प्रॉब्लेम होऊ शकतात, ब्लड प्रेशर वाढू शकतो. इथेच थांबत नाही तर त्यांना गर्भाशयाच्या आतल्या लेअरचा कॅन्सरही होऊ शकतो. तर ह्या खूप काही गोष्टी त्यांना मॅटर करतात. म्हणजे पीसीओडी तुम्ही असं म्हणू नाही शकत की ठीक आहे, इट इज अ लाईफस्टाईल डिसीज. येस, इट इज लाईफस्टाईल डिसीज, बट इट हॅज टू बी कंट्रोल. त्याच्यावरती कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे, कारण का खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि म्हणून प्रत्येक आईने बघायला पाहिजे की आपल्या मुलीचं वजन चांगलं आहे का, तिला पाळीचा काही त्रास होतोय का, तिच्या चेहऱ्यावर जास्त लव येते का. आपल्याला सगळ्यांना आपण चांगलं दिसणं हे खूप महत्वाचं असतं, आणि मुलीला खूप केस आहे, खूप ऍक्नी आहे, तिचे केस विरळ होत आहेत, हे डेफिनेटली कोणालाच नको आहे. तर प्रत्येक आईने लक्ष दिलं पाहिजे, मुलींनी पण लक्ष दिलं पाहिजे की एम आय हॅव्हिंग अ पीसीओडी, आणि याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेणं खूप आवश्यक आहे. मनाने कधीही करू नये, गुगल कडनं निश्चित वाचावं, बघावं, पण तुम्हाला काय टेलरमेड ट्रीटमेंट आहे ती गायनाकोलॉजिस्ट कडून, डायटिशियन कडून आणि फिटनेस स्पेशालिस्ट कडून. कारण हे नुसतं फिटनेस स्पेशालिस्टने कितीही काम केलं, डाएटनी कितीही सांगितलं, तर काहीतरी ड्रग द्यावे लागतात, त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं. दिस इज अ मल्टी स्पेशालिटी अप्रोच. तुम्ही तो त्या पद्धतीने जर केला तर हे पीसीओडी खूप कंट्रोल करू शकतात. कारण ह्या मुली खूप डिप्रेस होतात. काही करा, माझं वजनच कमी नाही होत, मी 2-2, 3-3 तास जिम करते, वजन कमी होत नाही, मी काही खात नाही. मग ह्या मुली स्वतःला खूप टॉर्चर करतात, उपाशी राहतात. मग खूप प्रकारचे फॅट्स आहेत, डाएट्स आहेत. मग इतके डाएट की काही खात नाही, नुसते ज्युसेस घेतात, फ्रूट्स घेतात, चुकीचं करतात ते. तर हा पीसीओडीचा हा प्रॉब्लेम जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने मुलींनी टॅकल केला पाहिजे, आणि आई वडिलांनी सपोर्ट केला पाहिजे. मुलगी डाएट करते, घरात पुरणपोळी होते, ते चुकीचं आहे. तर फॅमिलीनी पण तिला मदत केली पाहिजे की तिला नाही खायचंय तर कोणीच नाही खाल्लं पाहिजे. वेफर खाऊन आजच्या दिवस खाऊन घे, मग आज काय फक्त आईस्क्रीम खाल्लं, उद्या काय भजी खाल्ली. तर हे फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे की ह्या मुलींना सांभाळून घेणं, त्यांना सपोर्ट करणं. प्रिया मॅडम. राईट. येस, प्रिया मॅडम, काय सांगाल फिटनेस आणि एक्सरसाइज बद्दल? सगळेच आस्पेक्ट इतके छान कव्हर केलेत खरं तर, की मुळात माझं हे म्हणणं आहे की आधी तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला पीसीओडी आहे की नाही हे डायग्नोज करून घेणं आवश्यक आहे. त्याचं कारण शोधा की तुम्हाला पीसीओडी का होतोय, आणि मग योग्य कन्सल्ट घेऊन पुढे तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन साठी जा. कारण नुसत्याच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून किंवा नुसतं गुगल किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला फॉलो करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा नाहीये. याच्यासाठी आधी तुमचं डायग्नोसिस, तुमचे इन्व्हेस्टिगेशन, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि जसं मॅडम म्हणाल्या की ओबेज पीसीओएसचं प्रमाण खूप जास्त आहे. तर आज जर बघायला गेलो आपण, तर ज्या महिलांना पीसीओडी किंवा पीसीओएस आहे त्यातल्या 50% महिला या ओबीज आहेत. सो माझं असं म्हणणं आहे की या केसमध्ये वेट मॅनेजमेंट पेक्षा फॅट कंट्रोल वरती आपण जास्त फोकस करायला पाहिजे. कारण काय होतं, पीसीओएस मध्ये ना बेसिकली 2 महत्वाची कारणं असतात. एक तर तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स बॉडीमध्ये तयार होतो, आणि दुसरं म्हणजे तुमचं विसरल फॅट. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स मुळे फॅट अक्युमुलेशन जे होते, विसरल फॅट म्हणजे ऍब्डॉमिनल ऑर्गन्सच्या भोवती किंवा डीप फॅट जे ऍब्डॉमिनच्या अवतीभोवती असतं. सो या केस मध्ये माझं असं म्हणणं आहे की वेट कंट्रोलच्या ऐवजी आपण फॅट मॅनेजमेंट कडे वळूया. मग त्याच्यासाठी आपल्याला काय हवंय, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते, प्रत्येकीमध्ये पीसीओडीचं कारण सुद्धा वेगळं असू शकतं.
सो मला हे सांगावं असं वाटतं की एक स्ट्रक्चर्ड आणि प्लॅन्ड फिजिकल ऍक्टिव्हिटी रेजिम किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी प्रोग्राम आपण ठरवला पाहिजे प्रत्येकीच्या गरजेनुसार. माझ्याकडे बऱ्याच पेशंट्स अशा येतात की ज्यांची कंप्लेंट असते, मॅडम आमचं वजनच कमी होत नाहीये, पण आमचं पीसीओडी कंट्रोलमध्ये आलंय, म्हणजे आमचे मेन्सेस रेग्युलर झाले. सो मला हे सांगायला आवडेल की वजनाकडे बघण्यापेक्षा नक्कीच निश्चितच वजन कमी व्हायला पाहिजे, पण तुमचं फॅट जर कमी होत असेल तर तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलराइज व्हायला नक्की मदत होते फिजिकल ऍक्टिव्हिटी. सो हॅव अ प्लॅन आणि त्या प्लॅन मध्ये तुमच्या बॉडी मास इंडेक्स प्रमाणे तुमच्या हाईट निश्चितच या गोष्टी मला असं वाटतं प्रिया मॅडम थोड्या डिस्कनेक्ट झाल्या का? काही हरकत नाही. आहे मी नाही मॅम आहेत. ओके ओके. तो प्लॅन्ड फिजिकल ऍक्टिव्हिटी प्रोग्राम आपण ठरवायला हवाय, म्हणजे ज्याच्यामध्ये साधारण मी सांगेन रोज 90 मिनिटं तरी एक्सरसाइज झाला पाहिजे, ज्याच्यात तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगवर भर देऊ शकता किंवा वेट मॅनेजमेंटसाठी किंवा फॅट कंट्रोलसाठी तुम्ही पिलाटेस एक्सरसाइजेस करू शकता, एरोबिक एक्सरसाइजेस करू शकता, पण हे देखील तुमच्या बॉडीच्या अकॉर्डिंगली आपण तयार केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पीसीओडी मध्ये रिझल्ट मिळायला कमीत कमी 3 महिने तुम्हाला डाएट आणि एक्सरसाइज प्लस मेडिटेशन या तिन्ही गोष्टींचं योग्य कॉम्बिनेशन असेल तर 3 महिन्यांचा काळ जायला लागतो थोडेसे चेंजेस दिसायला. आणि थोडेसे चेंजेस दिसायला लागल्यानंतर तुम्ही सोडून द्यायला नकोय, कारण तीच वेळ असते जेव्हा तुम्हाला एक्सरसाइजेस किंवा तुमचा आहार किंवा तुमचे मेडिटेशन कंटिन्यू ठेवायचे असतात. सो बऱ्याच स्त्रियांचा पेशन्स तेव्हाच संपतो की 3 महिन्यातच लेडीज स्टॉप करून टाकतात एक्सरसाइजेस करणं की हा आता माझं मेन्स्ट्रुअल सायकल करेक्ट झालं. पण मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, मेंटेनन्स इज मोर इम्पॉर्टंट. सो आहाराचं सुद्धा तेवढंच महत्व आहे जे स्नेहा मॅम आपल्याला सांगतील पीसीओडी मध्ये. येस, हे खूप इम्पॉर्टंट आहे की डॉक्टर निवेदिता मॅम आणि डॉक्टर प्रिया मॅमनी सगळं कव्हर केलंच आहे. पण मला मेनली हे सांगायचं आहे की माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांना असं वाटतं की आता आपण डाएट घेणार आहोत ना, मग टॅबलेटची काय गरज आहे. 1-2 महिन्यात जसं म्हणाले की पिरियड्स नॉर्मल व्हायला लागले की त्यांना असं वाटतं की आपण आपल्या मनानेच मेडिकेशन्स जे आहे ते बंद करायला पाहिजे, की नाही याचे साईड इफेक्ट्स आहे, हे बंद करूया, ते बंद करूया. तर मनाने या टॅबलेट्स बंद करण्यासारख्या नसतात, कारण की या टॅबलेट्स ज्या आहेत ते डॉक्टर व्यवस्थित त्यांचे हॉर्मोन्स बघून देत असतात. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की मनाने टॅबलेट्स नाही बंद करायच्या. आणि डाएट जेव्हा आपण करतो तेव्हा डाएट म्हटल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की जसं खूप अघोरी प्रकार होतात की बिलकुलच नाही जेवायचं किंवा आपल्याला खायचंच नाहीये अशा टाईपचं, आणि अचानकच तो बांध तुटतो आणि मग चिप्स असू दे किंवा मग त्याच्यानंतर बाहेरचे पिझ्झाज असू दे, बर्गर असू दे, या सगळ्या गोष्टी खाण्यात येतात. तर सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला जे अवॉइड करायचं आहे की जर आपण आउटसाइड फूड, आता माझ्याकडे आउटसाइड फूड म्हटल्यानंतर एक क्लायंट आली होती, ती म्हणाली की मॅडम मी नूडल्स घरी बनवते, म्हणजे ते होममेड झालं ना अशा टाईपचं. सो जे पण आपण पॅकेट मधून इन्स्टंट नूडल्स म्हणू दे, पास्ता म्हणू दे, पिझ्झा, सगळ्यात महत्वाचं जे मला म्हणायचं आहे की आपल्याला मेनली सिंगल यूज ऑफ प्लास्टिक जे आहे तर ते बंद करायला पाहिजे. पीसीओडीच्या क्लायंट्सला मी हे सांगते की आपल्याला प्लास्टिकचे डबे असू दे, ऑल्दो याच्यावरती जे आहेत आता काही रिसर्चेस अवेलेबल आहेत की सिंगल यूज ऑफ प्लास्टिक जे आहे, जे आपण डबे वापरतो किंवा मग त्याच्यानंतर बॉटल्स वापरतो, सो त्याला आपल्याला रिड्यूस करायला पाहिजे, पहिली गोष्ट. सेकंडली, बाहेरचं आउटसाइड फूड, इन्स्टंट फूड जे आहे त्याला टोटली बंद करायला पाहिजे. अगेन पीसीओडी पीसीओएसच्या क्लायंट्सला त्यांच्या हाईटनुसार, वेटनुसार, कंडिशननुसार प्रत्येकीचा डाएट नक्कीच वेगळा असतो. पण ज्या कॉमन गोष्टी आहेत की आउटसाइड फूड टोटली, फ्रोझन फूड आजकाल खूप कॉमन झाले, स्पेसिफिकली आयटी सेक्टर मध्ये, की डायरेक्टली फूड जे आहे फ्रीज मध्ये असतं, डायरेक्ट ओव्हन मध्ये गरम करायचं आणि कन्झ्युम करायचं. सो हे जे शिळं फूड आपण खातोय, सो त्याला कुठेतरी आपल्याला जे आहे बॅन करायला पाहिजे. दुसरं, आपण ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा रेडीमेड फूड खाण्यापेक्षा काहीतरी फ्रुट्स आहेत, आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, फ्रुट्स आहेत, साधा पोहा आहे, उपमा आहे, पण आपल्याला तो होममेड असला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा व्हेजिटेबल्स जे आहेत तर ते आपण जास्ती खाल्लं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट की पाणी व्यवस्थित घेणं आणि सनलाईट फॉर 20 मिनिट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की विटॅमिन डी सुद्धा याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. सो 20 मिनिट्स ऑफ सनलाईट जो
जो की आजकाल लोक घेतच नाही, शिफ्ट्समुळे असू दे, झोपण्याच्या, आणि सगळ्यात महत्वाचं की जेवणाच्या वेळा, झोपण्याच्या वेळा आणि एक्सरसाइजच्या वेळा एकदा मॅनेज केलं तर आपली 50% जीत तिथेच होते की जर आपण वेळा मॅनेज केल्या तर. हे खूप नक्कीच, जास्त नक्कीच. इम्पॉर्टंट आहे. खूप छान. मला असं वाटतं की हा भाग आपला खूप चांगला होता आणि आपण आता पुढच्या भागाकडे जाऊ, कारण की आपण थोडंसं फास्ट जायला हवं, कारण की आपले प्रेक्षक दोन पुढच्या अवस्थेसाठी जास्त उत्सुक आहेत. तर पुढची अवस्था म्हणजे गर्भधारणा. हे असं म्हणतात की हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो आणि खरंच जेव्हा ते सगळे प्रोसेस आपण बघतो तर त्याच्यामध्ये असं वाटतं की ती खरंच नवीन जीवन देत असते आणि स्वतः सुद्धा एक नवीन जीवनाकडे वळत असते. तर यासाठी मॅडम मी तुम्हाला प्रश्न विचारेल की जसं तुम्ही सांगितलं की आजकाल ना मुलींना पाळी खूप लवकर येते, बरोबर आहे, आणि पण नंतर जेव्हा त्या खरंच गर्भधारणा या अवस्थेमध्ये जातात तेव्हा काही अनेक कारणांमुळे, करिअर असू देत, एज्युकेशन असू दे, या सगळ्यामुळे त्या प्रेग्नन्सी साधारण खूप उशिरा करण्याचा विचार करतात, ज्याला आपण एल्डरली प्रायमी पण म्हणतो. तर अशा केसेसमध्ये हे प्रमाण खूप वाढलंय. तर अशा केसेससाठी मॅडम तुम्ही या महिलांना काय गायडन्स कराल? कारण एल्डरली प्रायमी म्हटलं तर नक्कीच त्याच्यामध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स पण येऊ शकतात. वय आहे, वयासोबत जर समजा असं पीसीओडी सारखे कॉम्प्लिकेशन्स असतील तर नक्कीच तिला जेस्टेशनल डायबिटीस होऊ शकतो, किंवा इवन शी इज प्रोन टू हाय रिस्क प्रेग्नन्सी, शी मे लीड टू हाय रिस्क प्रेग्नन्सी. तर अशा सिच्युएशन्स मध्ये मॅम तुम्ही या महिलांसाठी काय सजेशन द्याल? आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी मुलींचं लग्न खूप लवकर व्हायचं, म्हणजे अगदी 14 वर्षाच्या असताना व्हायचं. आणि जसा जसा समाजात बदल होत गेला, अजूनही तशा होतात लग्न, पण जसं जसं मुली शिकायला लागल्या आणि मुलींच्या लग्नाचं वय वाढत गेलं, म्हणजे साधारण आपण म्हणतो की मुलींचं लग्न साधारण 21 ते 22 वर्षे व्हायला पाहिजे, आणि तो काळ खूप योग्य असतो की 22 वर्षापासून ते 32 ह्या वयोगटात मुलींचं लग्न व्हायला पाहिजे. आता आपण स्पेसिफिकली टाइम कन्स्ट्रेंटमुळे म्हणतोय की आपण एल्डरली प्रायमी, खूपशा मुली शिकत आहेत आता, आणि शिकल्यामुळे लग्न उशिरा होतात, आणि लग्न उशिरा झाल्यानंतर सुद्धा त्यांना लवकर मूल नको हवं असतं. कारण का की मला माझं घर पाहिजे, माझी जॉब सेटलमेंट पाहिजे, मला चांगलं प्रमोशन आहे, किंवा IT सेक्टर आहे, किंवा UPSC ला आहे, किंवा डॉक्टर्स आहेत. खूप मुली आपलं म्हणजे प्रेग्नन्सी आहे ते टाळतात. आणि जेव्हा त्यांना आता असं वाटतं की आता नाही, आता मी 35 वर्षाची झाली आहे, मग एकदम रिअलाइज होतं की नाही, आता मला बाळ पाहिजे, आणि तोपर्यंत घरचे मागे लागतात, सगळेच मागे लागतात, आणि मग ती पण तयार होते की आता ठीक आहे, आता 35 किंवा तुम्हाला सांगते कितीतरी 37, 38 ह्या वयोगटात येतात. खरं म्हणजे आयडियली आपण लवकरच व्हायला पाहिजे, पण आपण एल्डरली प्रायमी म्हणतोय. तर एल्डरली प्रायमी म्हणजे साधारण 32 वयाच्या पुढची, म्हणजे नॉर्मली 32 पर्यंत 2 मुलं किमान होऊन जायला पाहिजे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की ऑब्स्टेटिक करिअर संपायला पाहिजे. पण मुली मी खूप बघतात, म्हणजे रोजच आम्ही मुलींना सांगत असतो, अरे आता इथं लग्न झालंय, तू बाकीचं सोड, कारण मी IVF पण बघते. त्या मुलींना सांगते की अरे तू पहिलं बाळ होऊ दे, पण मग त्यांच्या अनेक कारणं असतात, आणि आपण त्यांना आपलं डिसिजन त्यांना लादू नाही शकत. तर ह्या ज्या एल्डरली प्रायमी असतात 34च्या नंतर, त्यांना खूपसे प्रॉब्लेम येऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे स्त्रीबीज असतात ते फिक्स असतात, ते वाढत नाही. दर महिन्यात पाळीला 1-2, 1-2, 3-4 असे बीज कमी कमी होतात. जसं वय वाढतं तसं स्त्री बीजाची संख्या जी असते ती कमी होते, आणि ती कमी झाल्यामुळे मग प्रेग्नन्सी राहत नाही. खूपशा मुली प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअरनी येतात, त्यांचे बीज वाढत नाही, किंवा त्यांना ओबेसिटी असते, त्याच्यामुळे PCOD असतो, हायपरटेन्शन, जेस्टेशनल डायबिटीस, म्हणजे प्रेग्नन्सी राहिलाच मुळात प्रॉब्लेम येतो. आणि अशा खूपशा मुलींना आपल्याला फर्टिलिटी ट्रीटमेंट्स करावे लागतात, म्हणजे त्यांना काही ड्रग्ज द्यावे लागतात, त्यांना IUI करावं लागतं, किंवा त्यांना IVF सुद्धा करावं लागतं. आणि हे होऊन सुद्धा त्यांना मग प्रेग्नन्सीमध्ये दे बिकम अ हाय रिस्क प्रेग्नन्सी केसेस विच इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज. डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, मग बाळ नीट न वाढणं, ग्रोथ रिटार्डेशन बेबीचं, आणि ह्या पेशंट नॉर्मल डिलिव्हरी पण होत नाही, त्यांना प्रेग्नंट डिलिव्हरीमध्येही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. माझ्याकडे आता परवा एक पेशंट आली, ती 50 वर्षाची, 2 बाळं, तिला डायबिटीज, मला कळत नव्हते तिला आता कसं काय मॅनेज करायचं. असा क्लास खूप येतोय. त्यांना असं वाटतं की मी कधी पण मला पाहिजे तेव्हा मी बाळ होऊ शकतं,
47 वर्ष 40 वर्ष दे आर पुटिंग देमसेल्फ इन द रिस्क. त्यांना सांगतो अरे हे वय नाहीये तुम्हाला बाळ व्हायचं. पण मग आता नवीन म्हणजे कसं बघा, टेक्नॉलॉजी पण आहे, निसर्ग पण आहे. मग खूपसे जण त्यांचे एग्स प्रिझर्व करतात आणि देन दे गो फॉर IVF, सो विच इज अगेन अ रिस्की. तर तुम्ही जेवढं नैसर्गिकपणे प्रेग्नन्सी राहू द्याल, जेवढं लवकरात लवकर म्हणजे 22, 24, 25, 32 मध्ये तुमचं फॅमिली प्लॅनिंग पूर्ण व्हायला हवं. मुलांनी सुद्धा असंच बघायला पाहिजे. असं नाही की मुलांकडनं ही बाळ कधी पण होऊ शकतो. जसं स्त्रियांचे स्त्रीबीज कमी होतात तसं पुरुषांचा पण स्पर्म काउंट कमी होतो. त्यात पुरुषां स्मोकिंग असतील, स्ट्रेस घेत असतील किंवा इतर कारणांमुळे त्यांचाही स्पर्म काउंट कमी व्हायची शक्यता खूप असते. म्हणून दोघांनीही खूप महत्वाचं की आपल्याला एकदा लग्न झालं की आपण बाळ कधी व्हायला हवं याचा विचार तेव्हाच करायला पाहिजे. बाळ व्हायच्या अगोदर स्त्रीरोग तज्ञांकडे आलं पाहिजे की ते वेदर दे आर फिट टू गो फॉर प्रेग्नन्सी. खूप 40 वजन आहे, प्रेग्नन्सी राहू देणं चुकीचं आहे. 90 किलो आहे, 110 किलो आहे, तिला प्रेग्नन्सी राहू देणं चुकीचं आहे. शी हॅज टू ऑप्टिमाइज हर हेल्थ. तिने वजन कमी केलं पाहिजे, 40 वजन जिचे तिने वाढवलं पाहिजे. जेव्हा ती चांगली तिची तब्येत होईल तेव्हाच तिने प्रेग्नन्सीसाठी राहू दिलं पाहिजे. कधी प्रेग्नन्सी हवी तेव्हा नाही ठेवली पाहिजे. आणि हल्ली ऐकतात पण असे सगळे क्लास बघतो, म्हणजे खूप लवकरही लग्न होतं, खूप उशिराही होतं आणि हे सगळं स्ट्रेस होतोय. म्हणून बाळ होऊ देणं आता हे नैसर्गिक राहण्यापेक्षा त्रासदायक व्हायला लागले. तर मला वाटतं याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. खूप छान मुद्दा सांगितला मॅडम. आणि आय थिंक या गोष्टीची अवेअरनेस खूप गरजेची आहे. कारण शेवटी कसं असतं की डॉक्टर हे त्या कंडिशनला फक्त रिलॅक्स करण्याची गोष्ट करतील, सिम्पल करण्याचे प्रयत्न करतील. पण जर ऑलरेडी खूप कॉम्प्लिकेटेड जर गोष्ट समोर आली तर कदाचित डॉक्टर सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे पण काही लिमिटेशन्स असू शकतात. आणि कदाचित हा पॉइंट सगळ्यांना कळणं जरुरी आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कारणासाठी डॉक्टर सगळं करू शकतो, पण तो देव नसल्यामुळे तो जीवन नाही देऊ शकत. तो फक्त जीवन देण्यामध्ये मदत करू शकतो. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होण्याच्या आधी ज्या स्टेजेस आहेत त्या प्रॉपरली जर केल्या तर दोघांनाही, म्हणजे बाळंतणीला, बाळाला, दोघांनाही त्रास होत नाही. आणि अर्थातच ज्या गायनेकोलॉजिस्ट किंवा ज्या डॉक्टर हे नवजीवन देतात त्यांनाही कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये नसतो. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा गर्भधारणा होते, निवेदिता मॅडमलाच मला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा गर्भधारणा सुरुवात होते, जसं ANC पिरियड असतो हे, तर याच्यामध्ये साधारण कशा प्रकारची काळजी तिने आपल्या शरीरासाठी घेतली पाहिजे, याच्यावर तुम्ही काय सांगाल? जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा ती ऍक्च्युअली खूप आनंदी होते आणि घरातल्या लोकांना खूप आनंद होतो. पण मग आम्ही त्यांना सांगतो की हे आनंद आहे, पण आता इथून पुढे हा जो 9 महिन्याचा जर्नी आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण जरी गर्भधारणा झाली तरी त्याच्यामध्ये खूपसे अडथळे येत असतात. अबॉर्शन होऊ शकतं किंवा गर्भाची वाढ नीट होत नाही, त्याच्यात काही व्यंग होऊ शकतात, बाळाची ग्रोथ कमी होऊ शकते, आईलाही त्याप्रमाणे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसं BP वाढू शकतं, तिला डायबिटीस होऊ शकतं किंवा असे अनेक प्रॉब्लेम्स असू शकतात. तर त्यांना सांगावं लागतं की आता पहिले 3 महिने, मधले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने, जे आपण जे ट्रायमिस्टर वाईज प्रेग्नन्सी डिवाइड करतो, तर पहिल्या 3 महिन्यात आता स्नेहा मॅडम सांगतील की त्यांचं डाएट कसं असायला पाहिजे, मधल्या ह्याच्यात कसं असायला पाहिजे, शेवटच्या टप्प्यात कसं असायला पाहिजे. कारण का की बाळ जे वाढतं ते हवेतून नाही वाढत. बाळासाठी प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स हे सगळं असणं खूप आवश्यक असतं. नुसतं गोळ्या टॅबलेट घेणं ते आर सप्लिमेंटरी, बट बेसिकली देअर डाएट हॅज टू बी व्हेरी गुड. आणि काय घ्यायला पाहिजे, पहिल्या 3 महिन्यात वॉमिटिंग होतात, खावंसं नाही वाटत. मग हळूहळू जसा 3रा महिना संपतो तसं तसं त्यांना भूक लागायला लागते. आणि मग त्यांनी नेमकं काय खायला पाहिजे प्रेग्नन्सीत, काहीही नाही खायला पाहिजे. चांगलं होममेड असं जर चांगलं खाल्लं, मी खूप डिटेल बोलत नाही कारण स्नेहा मॅडमचा तो विषय आहे, तर आहार हा खूप महत्वाचा आहे. आणि तुम्हाला काय सूट करतं फूड आणि काय योग्य आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे. काहीही बाहेर खायचं त्याच्याने बाळ वाढत नाही. आता खूप चॅलेंजेस असतात की बायका जॉबला जातात, मग तिथे कसं खायचं, मग डबे कसे न्यायचे, एवढं ट्रॅव्हलिंग कसं करायचं, मग दे आर सिटिंग फॉर 8 hours, मग त्याच्यात एक्सरसाइज कशी करायची, पायांना सूज येते, शरीर जड होतं, नॉर्मल डिलिव्हरी पण करायची, मग एक्सरसाइज कशा करायच्या. म्हणजे हे प्रश्न स्नेहा मॅडम, प्रिया मॅडम दोघींना पण आहेत की त्यांनी कसं प्रेग्नन्सी मध्ये कशी काळजी घ्यायची. म्हणजे आम्ही बघतो की ग्रोथ कशी आहे, 3 महिने झालं, बाळ स्ट्रक्चरली नॉर्मल आहे,
मेंटली नॉर्मल आहे. मग आता पुढे जायचं. मग त्याच्याबद्दल बरोबर पहिल्या 3 महिन्यात आहार काय पाहिजे, पहिल्या 3 महिन्यात एक्सरसाइज काय पाहिजे, जेणेकरून बाळपण वाढेल आणि वजनही आईचं चांगलं वाढेल. तशीच तिची नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण आपल्याला तयारी करायची असते. मग मधल्या 3 महिन्यामध्ये योगा करायचा, काय एक्सरसाइज करायची अतिशय महत्वाचं आहे. आणि शेवटच्या महिन्यामध्ये आता डिलिव्हरीला कसं जायचं आहे, कुठले एक्सरसाइज करायचे, हे सगळं सांगणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच स्नेहा मॅडम, मी तुमच्याकडे येईन की जसं मॅडमनी सांगितलं की प्रत्येक ट्रायमेस्टर मध्ये काय प्रकारचा आहार असावा आणि त्याच्यातल्या त्यात मेन कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याच्यावर मला असं वाटतं आपला फोकस असला तर प्रेक्षकांना ते ऐकायला आवडेल. नक्कीच. जसं डॉक्टर मॅमनी आधीच सांगितलेलं आहे की आहार खूप महत्वाचा आहे, पण मला प्रेक्षकांना हे सांगायचंय की आहार प्रेग्नन्सीमध्ये महत्वाचा आहे, पण अकॉर्डिंग टू WHO एक सर्वेनुसार आपण बऱ्याच जणांना बघतो की अगदी हेल्दी असतात, कितीही त्यांची लाईफस्टाईल खराब असेल तरी ते हेल्दी असतात, इम्युनिटी चांगली असते, आणि असेही काही लोक बघतो की त्यांनी म्हणजे थोडंसं पण काय खाल्लं की लगेच आजारी पडतात. सो मला हे म्हणायचंय की आपण आपली जी इम्युनिटी किंवा स्ट्रेंथ घेऊन येतो ती आईच्या पोटातूनच घेऊन येतो. आणि फक्त प्रेग्नन्सी नाही, प्रेग्नन्सीमध्ये 1000 डेज आई जे खाते, म्हणजे आमच्यामध्ये खूप एक कॉमन आहे की 1000 डेज आई जे खाते प्रेग्नन्सीच्या आधी 1 वर्ष, ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनच्या पिरियड, असं 1000 डेज मध्ये डिवाइड केलेलं असतं. ते जे आई खाते ते ती बेबीला एक स्ट्रेंथ जी आहे, एक इम्युनिटी जी आहे, तर ती पास ऑन करत असते. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तर खूप लक्ष घालायलाच पाहिजे, पण ऍटलिस्ट प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्याच्या 6 महिन्या आधी बाहेरचं जे जेवण आहे, स्पेसिफिकली चायनीज फूड, चायनीज किंवा रेकडीवरचं फूड जे आहे ते टोटली अवॉइड करायला पाहिजे. आता पहिल्या 3 महिन्यामध्ये वॉमिटिंग वगैरे खूप होत असतात, पाणीच टिकत नाही, खावंसच वाटत नाही, तर त्या महिन्यामध्ये आपण सुका मेवा आणि नॉर्मल फूड जे आहे त्याच्याकडे आपण लक्ष ठेवू शकतो की पोळी भाजी वरण भात, पण सुका मेवा आहे, पाणी व्यवस्थित घेणं. कधी कधी खूप उलट्या झाल्यामुळे जे आहेत इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो, मग अगदीच लो बीपी होणं, हाय बीपी होणं, अशीही क्लायंट्स असतात. सो नॉर्मली आपण घरी जे आहेत जसं कोकम शरबत, लिंबू शरबत, या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देऊ शकतो. सेकंड ट्रायमेस्टर मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असतं की आपल्याला प्रोटीन्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन्स, आता खूप जण मला म्हणतात की मी आता व्हेजिटेरियन आहे, मग मला प्रोटीन्स कमी भेटतील का? नाही, व्हेजिटेरियन्स मध्ये पण प्रोटीन भेटेल, पण आपल्याला व्हरायटी ठेवणं खूप गरजेचं आहे. एकच डाळ आपण पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये खातो नाही चालणार. आपल्याला तूर आहे, मूग आहे, मटकी आहे, चवळी आहे, राजमा, छोले, अशा वेगवेगळ्या व्हरायटीज डाएट मध्ये ठेवणं गरजेचे आहे. आणि स्पेसिफिकली रात्रीच्या आणि दुपारच्या दोन्ही जेवणात प्रोटीन्स ठेवणं. खूप लोकांना असं वाटतं की मी प्रोटीन पावडर घेते. नो डाऊट, डॉक्टरांनी सांगितलेले प्रोटीन पावडर्स जर तुम्ही घेताय तर बरोबर आहे, पण काही लेडीज ना, मी जिम मध्ये जात होते तेव्हाची प्रोटीन पावडर आता चालेल का? नाही. जोपर्यंत तुम्हाला कोणी व्यवस्थित डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्ट कोणची प्रेग्नन्सी मध्ये चालणारी प्रोटीन पावडर सांगत नाही तोपर्यंत सप्लिमेंट्स कडे नाही जायला पाहिजे. आणि आपल्या आहारात वेगवेगळे प्रोटीन्स ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. स्प्राउट्स आहेत, या सगळ्या. आणि लास्ट ट्रायमेस्टर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की मी सांगते की ओमेगा 3, 6, 9 फॅटी ऍसिड जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यासाठी टॅबलेट्स जे आहे ते आपल्याला, पहिली गोष्ट, माझी मैत्रीण घेतेय किंवा माझ्या ओळखीच्यांनी सांगितलं म्हणून कोणतीही टॅबलेट प्रेग्नन्सी मध्ये तर बिलकुल एक्सपेरिमेंट्स नाही पाहिजे. डॉक्टरांनी सांगितले ती गोष्ट चालेल, आज घेतली उद्या नाही, असंही नाही चालणार. ती व्यवस्थित घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, आपल्याला नट्स तर माहितीच आहे, पण सीड्स, पंपकिन सीड्स असू दे, सनफ्लावर सीड्स असू दे, हे सीड्स खाणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. फ्लेक्स सीड्स आहेत. तर अशा गोष्टी आपल्याला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बॉटम लाईन आहे की घरचं होममेड जेवण असणं खूप इम्पॉर्टंट आहे. एखाद्या रेस्टॉरंट मध्ये खर्च करण्याच्या ऐवजी आपण स्वतः बनवू नाही शकलो तर एखादी बाई तरी आपल्याला कुक ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, की रेस्टॉरंट मधलं नाही खायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं की प्रिझर्वेटिव्ह किंवा फ्रोझन फूड, पुन्हा हे रिपीटेटिव्हली, आणि पॅकेट फूडला टोटली आपण ड्युरिंग होल प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनला पण टोटली अवॉइड करायला पाहिजे. खूप छान पद्धतीने तुम्ही तीनही ट्रायमेस्टर्स मध्ये गोष्टी सांगितल्या. आणि जसं आहार महत्वाचा आहे तसंच जसं निवेदिता मॅडमनी सुरुवातीलाही सांगितलं की प्रत्येक ट्रायमेस्टर मध्ये काही निवडक एक्सरसाइजेस पण इम्पॉर्टंट आहे. तर प्रिया मॅडम, मी तुमच्याकडे येईल.
दोन प्रश्न मी तुम्हाला विचारेल, कारण थोडं आपण बिहाइंड, वी आर रनिंग बिहाइंड. प्रेग्नेन्सी मध्ये कोणत्या महिलांनी एक्सरसाइज साधारण करू नये, आणि ज्या महिलांनी करावं ते प्रत्येक ट्रायमेस्टर मध्ये कशा पद्धतीच्या त्यांनी एक्सरसाइजेस कराव्या? आधी मी या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते की त्यांनी कुठला एक्सरसाइज करायला हवा किंवा काय एक्सरसाइज करायला हवा. सो बेसिकली पहिल्या 3 महिन्यात एक्सरसाइज करायचा की नाही याच्याबद्दल एवढे गैरसमज आहेत, किंवा मुळातच प्रेग्नन्सी मध्ये एक्सरसाइज करायचा की नाही याबद्दल बरेच गैरसमज म्हणण्यापेक्षा भीती वाटते लोकांना की करायचा की नाही. मग अशा वेळेला मी हे सांगेन की पहिल्या 3 महिन्यात एक्सरसाइज करायचे असतील किंवा कुठलीही महिला किंवा प्रेग्नंट फिमेल जेव्हा एका फिजिओथेरपिस्ट कडे जाते तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही तिचं पूर्ण असेसमेंट घेणं आवश्यक आहे, किंवा आम्ही असेसमेंट करतो. आणि जर तसं नसेल आणि काही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आम्हाला वाटत असतील तर त्यावेळी अशा महिलांनी गायनेकोलॉजिस्टचा आधी सल्ला घेणं आवश्यक आहे. पहिले हे खात्री करणं आवश्यक आहे की तुमची प्रेग्नन्सी ही कॉम्प्लिकेटेड नाही ना, किंवा तुमची प्रेग्नन्सी ही प्रेशियस प्रेग्नन्सी नाहीये ना, किंवा तुम्हाला एक्सरसाइज करणं अलाउड आहे की नाही याच्यावरती जेव्हा गायनेकोलॉजिस्ट संमती देतात त्याच्यानंतरच फिजिओथेरपिस्ट त्या व्यक्तीसाठी किंवा त्या फिमेलसाठी एक्सरसाइजेस प्लॅन करू शकते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट राहिला प्रश्न कुठले एक्सरसाइजेस करायचे. सो बऱ्याच महिलांना असं वाटतं की एक्सरसाइज केल्यानंतर माझ्या होणाऱ्या बाळाचं वजन कमी असू शकतं, किंवा असंही वाटतं की मी ऍथलीट आहे किंवा मी आतापर्यंत खूप एक्सरसाइजेस केले, सो आता मी काहीही एक्सरसाइजेस प्रेग्नन्सी मध्ये केले तरी चालतील. सो असं नाहीये. मला हे सांगायला आवडेल की पहिल्या 3 महिन्यांमध्ये जर तुम्हाला एक्सरसाइजेस करायचे असतील तर बऱ्याचदा असं होतं की हॉर्मोनल चेंजेसमुळे स्पेशली प्रोजेस्टेरॉनमुळे तुम्हाला थोडंसं नॉशिया होतो किंवा वॉमिटिंग भरपूर होतं, अजिबात अन्न किंवा पाणी राहत नाही शरीरात. मग अशा वेळेला बॉडी ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असते आणि ऍट द सेम टाइम बॉडी प्रेग्नन्सीसाठी तयार पण होत असते. मग अशा वेळेला एक्सरसाइज करणं हा अट्टहास नाही. मग तुम्ही कुठले एक्सरसाइजेस करू शकता की तुम्ही वॉकिंग, म्हणजे वॉकिंग हा एक खूप छान एरोबिक एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये नॉर्मल वॉकिंग करण्यापेक्षा मी सुचवेन की थोडंसं फास्ट चाला, ज्याच्याने तुमच्या बॉडीमध्ये जे ऑक्सिजन युक्त रक्त आहे ते वाढायला मदत होते किंवा ऑक्सिजन कन्झम्पशन बॉडीचं वाढतं. सेकंडली तुम्ही त्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये काही योगासन जसं की वज्रासन करू शकता. सेकंड ट्रायमिस्टर मध्ये पण मी वज्रासन करण्याचा सल्ला देईन, कारण सेकंड ट्रायमिस्टर मध्ये थोडासा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. सो जेवण झाल्यानंतर अर्धा तास तुम्ही वज्रासनात बसून काही पेक्टोरल स्ट्रेचेस म्हणजे छातीचे स्ट्रेचेस करायला आम्ही सांगतो, ज्यांनी लॅक्टेशनला पण पुढे मदत होते. आणि सेकंडली तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये ना शक्यतो ब्रेस्टचं वजन वाढतं सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टर किंवा ऍब्डोमिनल साइड वरती वजन वाढतं. मग अशा वेळेला काय होतं की ड्यू टू रिलॅक्सिंग किंवा ड्यू टू काही हॉर्मोन्स त्याच्यामुळे नॅचरली प्रेग्नन्सी किंवा प्रसूती सुलभ व्हावी म्हणून स्नायू आणि लिगामेंट शिथिल व्हायला सुरुवात झालेली असते, ज्याच्यामुळे स्नायूंची रचना पण बदलते. मग ऍब्डॉमिनल वेट वाढलंय, ब्रेस्ट वेट वाढलंय, त्याच्यामुळे तुमच्या बांधा बदलायला सुरुवात होते आणि मग प्रेग्नन्सी नंतर कंबर दुखी किंवा पाठ दुखी असा त्रास चालू होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पेल्विक फ्लोअरवर आपण कधीच लक्ष देत नाही. खरं तर पेल्विक फ्लोअर हा असाच नाही जो बाहेरून दिसत नाही, पण तो मल्टिपल गोष्टींमध्ये त्याचा फंक्शन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं फंक्शन म्हणजे तुमचं युटरस, ज्याला खालून धरून ठेवण्याचं काम पेल्विक फ्लोअर करतो. सो जर तुमचं पेल्विक फ्लोअर शिथिल होतोय तर त्याच्यासाठी सुद्धा एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. सो मी हे म्हणेन की स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस म्हणजे असं नाही की तुम्ही वेट घेऊनच एक्सरसाइज केलं पाहिजे. तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण काही मॉडिफिकेशन्स करतो ज्याच्यामुळे तुमच्या स्पेसिफिक मसल ग्रुप्स वरती परिणाम दिसू शकतो. सो आता प्रेग्नन्सी मध्ये सेकंड ट्रायमिस्टर मध्ये करायच्या एक्सरसाइजेस मध्ये आपण एरोबिक्सचा समावेश करू शकतो, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेसचा समावेश करू शकतो. सेकंडली पेक्टोरल किंवा छातीचे स्ट्रेचेस तुम्ही इन्क्लूड करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रेथ कंट्रोल टेक्निक्स तुम्हाला शिकायला सेकंड किंवा फर्स्ट ट्रायमिस्टर पासून तुम्ही सुरुवात केली तरी चालेल, कारण त्याचा नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी बराच फायदा होताना दिसतो. आणि या स्पेसिफिक एक्सरसाइजेस नंतरच किंवा सोबतच पायावरची सूज जी येते
त्याच्यासाठी तुम्ही अँकल टो मुवमेंट्स पण करू शकता. मी त्या आपल्या पीपीटीच्या स्लाइड वरती हे एक्सरसाइजेस दाखवलेले आहेत, सो तुम्हाला नक्कीच. त्याच्यातनं बघायला मिळेल. आणि काही पेरिनियल स्ट्रेचेस आणि पेल्विक फ्लोअर साठी कीगल्स एक्सरसाइज यांचा समावेश आपल्या व्यायामांमध्ये नक्की करायला हवा. नक्कीच करायला पण पाहिजे. हे निश्चित आहे की आधी तुम्ही स्वतःला खात्री करून घ्या की तुमची प्रेग्नन्सी अनकॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन्स नाही, आणि ग्रीन सिग्नल घ्या की यू कॅन स्टार्ट विथ द एक्सरसाइज आणि मगच Exactly, exactly. खूप छान. मला असं वाटतं की हा भागामध्ये आपल्या एकाच प्रश्नामध्ये कदाचित पूर्ण हा भाग क्लिअर झालाय आणि खूप छान डाएट, एक्सरसाइजेस आणि त्याची एकंदरीत फिजिकल इव्हॅल्युएशन आणि काळजी कशी घ्यावी ती आपण गर्भधारणेमध्ये समजून घेतली. आपला पुढचा भाग आहे रजो निवृत्ती, ज्याला आपण मेनोपॉझल पिरियड पण म्हणतो, जिथे आपली मासिक पाळी साधारण थांबते. 40-45 वयाच्या नंतर जेव्हा स्त्री त्या एज मध्ये जाते तेव्हा तिच्यामध्ये अनेक बदल होत असतात. आणि जसं म्हटलं की सुरुवातीलाच आपण बोललो की फिजिकल आणि मेंटल हे चेंजेस जितके ऍडोलेसन्स मध्ये असतात, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त स्त्रीला त्या काळामध्ये गरज असते मानसिक आणि सगळ्या गोष्टींची. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे मेनोपॉझल या पिरियडला फार काही लक्ष दिलं जात नाही. एकंदरीत तिची सगळी जबाबदारी संपते, मुलं मोठी होतात, ती त्यांच्या आयुष्यामध्ये मग्न असतात आणि ती मात्र एकटीच असते. आणि ती अनफॉर्च्युनेटली तिने तिच्या आरोग्याची काळजी घ्यावी न घ्यावी या सगळ्याच्या पलीकडे ती गेलेली असते. पण निवेदिता मॅडम, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की अशा ज्या स्त्रिया आहेत ज्या रजोनिवृत्ती या काळामध्ये पदार्पण करतात आहे, तर याचे नेमके सिम्पटम्स काय असतात आणि आपण कधी असं गृहीत धरू शकतो की येस, नाऊ शी इज इन टू द फेज ऑफ मेनोपॉझल पिरियड, आणि साधारण त्याच्यामध्ये सिम्पटम्स काय असतात आणि तिने याचं कसं समजून घ्यावं की आता आपल्याला आपल्या आरोग्याची स्वतःच काळजी घेणं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि आता आम्ही बघतो आहोत की ज्या स्त्रिया मेनोपॉज मधून जातात, तर आमच्या असं लक्षात आलं की एखादी स्त्री स्वतःची सेल्फ केअर घेत आहे आणि ती खूप बिझी आहे, तर तिला कळत सुद्धा नाही की आपला मेनोपॉज झालाय, की मेनोपॉजची काही लक्षणं होत आहे. म्हणजे माझ्या आईने मला कधीच म्हटलं नाही घरामध्ये की मला असं काहीतरी वेगळं होतंय. तर ज्या महिला खूप स्वतःची काळजी घेतात, आहार घेतात, एक्सरसाइज करतात आणि त्या मुख्य म्हणजे कामात असतात, त्यांना खरंच काही कळत नाही की मला मेनोपॉज झालाय. पण असा पण एक क्लास आहे की हो, की मला पाळीमध्ये आता कमी होते आहे, माझं वजन वाढत आहे, किंवा मग आता माझी म्हणजे चेहऱ्यावरती सुरकुत्या येत आहेत, किंवा मग थोडे केस विरळ होत आहेत, किंवा मग पाळीचे काही प्रॉब्लेम्स होत आहेत, हेवी ब्लिडिंग होतात, अशी पण कारणं येतात. आणि जी मेंटली जी आहेत की त्या एकट्या पडतात, ती मुलं मोठी होतात, मुलं किंवा त्यांचे हजबंड्स आहेत ते कामात बिझी असतात, आणि ही जर महिला घरी एकटी असेल आणि तिने स्वतःला ऑक्युपाईड नाही ठेवलं, तर मग तिला हे प्रश्न खूप जास्त येऊ शकतात की मी आता काय करू. लोनलीनेस आहे, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे. अशाही महिला असतात की त्यांची मुलं दुसरीकडे जातात आणि ह्या अगदीच एकट्या असतात. तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी प्रत्येक काळातच, महिला म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने, पुरुष किंवा स्त्री, जसा महिलांमध्ये मेनोपॉज असतो तसा पुरुषांमध्ये पण अँड्रोपॉज असतो. तर प्रत्येक व्यक्तीने जर स्वतःची काळजी घेतली तर मेनोपॉज हा खूप चांगल्या पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे काय की तुम्ही स्वतःची काळजी घेणं, स्वतःचं मन रमवण्यासाठी तुम्ही काहीतरी काम करणं, वाचन करणं, म्युझिक करणं. तर बऱ्याचशा बायका आम्ही बघतो की ते सो बिझी, दे डोंट इव्हन रिअलाइज की मला काय होतंय. पण असा पण एक क्लास आहे की ज्यांना खूप काही प्रॉब्लेम होतोय, त्यांचे बोन्स खूप पेन होत आहेत, बॅकएक होत आहे, गुडघे दुखत आहेत, की असे काही प्रॉब्लेम होतात. तर जेव्हा असे प्रॉब्लेम होतील तेव्हा त्यांनी नक्कीच उपचार केले पाहिजेत. पण तरी पण मेनोपॉज मध्ये त्यांनी परत आपण लाईफस्टाईल कडे येऊ शकतो की डाएट चांगलाच पाहिजे. कॅल्शियम कमी होतं, तुमचे बोन्स ठिसूळ व्हायला लागतात. जर कॅल्शियम युक्त डाएट चांगला असेल तर त्यांचं वजन वाढणार नाही, बोन्स ठिसूळ होणार नाहीत. म्हणून मग आहाराकडे परत यावं लागेल. तसंच तुम्हाला एक्सरसाइज पण करायला पाहिजे. खूप वेळेला आपण बघतो की महिला 40 झाल्यावरती एक्सरसाइज चालू करते, तोपर्यंत एक्सरसाइजचं काही महत्वच नसतं. पण प्रत्येकीने नुसतं चाललं, काही योगा केला तरी पण ते फिट राहू शकते. तर तुम्ही पुन्हा फिटनेस कडे जर राहिलं की डाएट आणि एक्सरसाइज केल्या, तर मला वाटतं मेनोपॉजचे बरेचसे 99% तुम्ही सिम्पटम्स कंट्रोल करू शकतात. आणि 1 ते 2% महिलांनाच फक्त आपण मेनोपॉजची ट्रीटमेंट आहे ती देऊ शकतो.
तर मला असं वाटतं अगेन डाएट आणि एक्सरसाइज प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मॅडम, याच्यासाठी काही महिलांनी तपासण्या कराव्या का, आणि त्या कराव्या तर साधारण कोणत्या तपासण्या त्यांनी कराव्या या महिलांनी menopause नेहमीच period? प्रत्येक वर्षी म्हणजे ती मेनोपॉजला गेली आहे म्हणून नाही, पण प्रत्येक वर्षी स्वतःची किमान बेसिक तपासणी करायलाच पाहिजे. पण खास करून आपण मेनोपॉज बद्दल जर बोलत आहोत तर त्यांनी स्वतःची तपासणी केली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं वजन आहे, ब्लड प्रेशर आहे, स्तनांची तपासणी आहे, कारण ह्या वयामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप Cancers. वाढतं. गर्भाशयाचं कॅन्सर होऊ शकतात, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. तर किमान चेकअप हे केलंच पाहिजे. स्त्रीरोग तज्ञांकडे गेलं तेव्हा त्यांचं ब्लड शुगर, HbA1c किंवा क्रिएटिनिन, थायरॉइड आणि सोनोग्राफी ह्या जर बेसिक तपासण्या ह्या प्रत्येक महिलेने केलंच पाहिजे. म्हणजे आम्ही आमच्याकडे येणाऱ्या महिलांना सांगतो की तुम्ही सगळ्या तपासण्या केल्याशिवाय तुमचा बर्थडे साजराच करायचा नाही, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. कारण आपण एकीकडे बघतो की खूप महिला हेल्दी राहत आहेत, पण आता आमच्या काही मैत्रिणी की ज्या फक्त कॅन्सर हॉस्पिटलला काम करतात, तर त्या सांगतात की इतके कॅन्सरचे पेशंट्स येतात, तेव्हा वाईट वाटतं की ह्या महिलांना आपण का नाही सांगितलं की साधे पॅप्समिअर केली नाही, छातीत गाठ आहे, भीतीने, लाजेने, खर्च होईल, काय होईल याच्याने ते लक्ष देत नाही आणि ती गाठ इतकी मोठी होते की ती ट्रीटमेंट करण्याच्या पलीकडे जाते. किंवा पाळीचा त्रास होतो की नाही, आता पाळी जाणार आहे, होणारच आहे असं जर गृहीत धरलं आणि तो मग कॅन्सर इतका वाढून जातो की काहीच करू नाही शकत. म्हणजे आजही 2022 मध्ये आपल्या अनेक स्त्रिया कॅन्सरच्या ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांची मुलं 12 वर्ष, 15 वर्ष आणि आता त्यांची आई मरणार आहे. हे बघून असं ते खूप वाईट वाटतं. म्हणून प्रत्येक महिलेने चांगलं राहणं खूप महत्वाचं आहे. चांगलं राहणं आणि आपल्याला कॅन्सर होणार नाही, आपल्याला डायबिटीस होणार नाही, आपल्याला ब्लड प्रेशर होणार नाही, आपण स्वतःची काळजी घेऊ हे करणं खूप महत्वाचं आहे. कारण ती जशी तिचं वय वाढतं तसं तसं ती एकटी एकटी राहायला लागते. काही महिलांच्या बाबतीत त्यांच्या मिस्टरांचं निधन होतं, मुलं राहत नाही, तिला स्वतःला एकटीलाच सांभाळावं लागतं. सेल्फ केअर, फायनान्शियल केअर, स्वतःची काळजी हे खूपशा गोष्टी महिलांनी जर केल्या तर तिचं जे मेनोपॉज आहे, पोस्ट मेनोपॉज काळ आहे, तो सुखाचा होऊ शकतो. नाहीतर आम्ही बघतो की खूप महिला खूप त्रासातून जातात. प्रत्येक महिलेने स्मार्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि कदाचित हा संदेश खूप मोठा ठरेल आपल्यासाठी. मॅडमनी जसं सांगितलं की पोस्ट मेनोपॉज मध्ये डाएट आणि एक्सरसाइज नक्कीच ऑन फोरफ्रंट आहे. प्रिया मॅडम, मी तुमच्याकडे येईल की या काळामध्ये साधारण स्नायूंचे प्रॉब्लेम्स खूप वाढतात, तसंच हाडांचा ठिसूळपणा, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, या काळामध्ये या सगळ्या गोष्टी इतक्या लवकर तिला होतात की ती अंडरस्टँड करू शकत नाही की मला काही होतंय. तर अशा काळामध्ये यावर फिजिओथेरपी एक प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणून तिने बघावं का? नक्कीच फिजिओथेरपीचा वापर या फेज मध्ये नक्कीच करता येईल. ऍक्च्युली दोन गोष्टी असतात, एक तर प्रिव्हेंटिव्ह रोल आणि एक तर करेक्टिव्ह रोल. सो प्रिव्हेंटिव्ह रोल म्हणायला गेलं तर हा ना किशोरावस्थेतच सुरू व्हायला पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे की मेनोपॉज मध्ये आपल्याला ऑस्टिओपोरोसिस मध्ये, आता इंडियन फिमेल्स मध्ये ऑस्टिओपोरोसिस खूप कॉमन आहे आणि मुळातच विटॅमिन डी आणि कॅल्शियमची डेफिशियन्सी ही फिमेल्स मध्ये असते. म्हणजे इंडियामध्ये मेल्स फिमेल्स दोन्हीमध्ये असते, पण फिमेल्स आर मोर प्रोन टू गेट ऑर टू डेव्हलप द डेफिशियन्सी, कारण त्याचा आहार आपल्याकडे नाही किंवा खूप कमी व्हेजिटेरियन सोर्सेस विटॅमिन डी चे अवेलेबल आहे आणि मुळात फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज याच्याबद्दल तेवढा अजूनही अवेअरनेस नाही. सो जर प्रिव्हेंटिव्ह म्हणायचं असेल तर त्याच वयात अर्ली एज मध्ये तुम्ही सुरू करू शकता. फिजिकल ऍक्टिव्हिटीला तुमचं रुटीन बनवलं तर आपोआपच तुमचे मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग राहतील. आणि समजा तुम्ही आता आफ्टर मेनोपॉज, बऱ्याच स्त्रियांचं असं असतं की त्या स्वतःकडे लक्षच देत नाही. म्हणजे बऱ्याच मी तर सांगेन मेजॉरिटी ऑफ द फिमेल्स अशाच असतात ज्यांना स्वतःच्या पेक्षा फॅमिलीकडे किंवा बाकीच्यांकडे लक्ष देण्यात बिझी असल्यामुळे स्वतःकडे या गोष्टीसाठी लक्ष द्यायला वेळच होत नाही. सो आता जर तुम्हाला एक्सरसाइजेस सुरू करायचे आहे तर मग करायचे की नाही ऑस्टिओपोरोसिस असताना, तर ऑस्टिओपोरोसिस असला तरी तुम्ही वेट बेअरिंग एक्सरसाइजेस आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस नक्की करू शकता. वेट बेअरिंग मध्ये असे वेट येतं तुमच्या बोन्सवर, किंवा स्ट्रेंथनिंग मध्ये आपण मसल्स वरती फोकस करतो, जेणेकरून तुमच्या शरीराचं जे लोड आहे ते बोन्सवर येत आहे आणि तुमचे जर मसल्स स्ट्रॉंग असतील
तर आपोआपच तुमची हाडांची होणारी झीज जी आहे ती आपण कमी करू शकतो. झीज कमी करणं म्हणण्यापेक्षा त्याची स्पीड आपण कमी करू शकतो आणि प्रोग्रेशन exercise- रेट कमी yes, करू शकतो. येस, प्रोग्रेशन नक्कीच कमी करू शकतो. आणि मुळात व्हिटॅमिन डी चं महत्व आणि कॅल्शियम ऍब्झॉर्प्शनचं महत्व आहारातून ह्याच्याबद्दल स्नेहा मॅडम नक्कीच सांगतील अशी मला आशा आहे. सो एक्सरसाइजचा आपण व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन मध्ये खूप मोठा रोल आहे. प्लस तुमच्या मसल्स वरती आणि मुळात इस्ट्रोजन डेफिशियन्सीमुळे या फेज मध्ये तुम्हाला तुमचा आहार आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी याचं एक फिक्स रुटीन असणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आपण करेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह अशा दोन्ही गोष्टींसाठी या फेज मध्ये फिजिओथेरपीचा वापर करू शकतो. खूप छान मॅडमनी सांगितलं. आणि अर्थातच स्नेहा मॅडम तुमच्यासाठी प्रश्न दोघींनी सुद्धा ठेवलेला आहे की एक संपूर्ण निरोगी आयुष्य जर तिला या फेज मध्ये जगायचं असेल तर तिने आहारामध्ये काय तिचे बदल केले पाहिजे. येस, जसं दोन्ही मॅम्सनी सांगितलेलं आहे की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी इम्पॉर्टंट आहे, तर माझं हे म्हणणं आहे की या नाही नॉर्मली सगळ्यांनाच 19 इयर्स प्लस सगळ्यांनाच व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 पहिले चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर त्याची डेफिशियन्सी असेल तर त्याला योग्य प्रमाणात घेणं इम्पॉर्टंट आहे. कारण की काही लोक व्हिटॅमिन डी घेत आहेत तर ते वर्षानुवर्ष घेत आहेत, काही लोक 2च घेत आहेत सोडून देतात. तर त्याचा योग्य डोस घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंडली, आहारात जसं व्हिटॅमिन डी साठी सनलाईट अवेलेबल आहे, सो मिनिमम 20 मिनिट्स ऑफ सनलाईट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरी गोष्ट जी आहे की पाणी व्यवस्थित घेणं, जेणेकरून त्यांचे जे आहेत जे हॅपी हॉर्मोन्स ज्याला आपल्याला न्यूरोट्रान्समिटर्स पण म्हणतात, सो ते सिक्रेट होण्यासाठी व्यवस्थित मदत होतात. बेसिक गोष्टीमध्ये आपल्याला ब्रेकफास्ट स्किप नाही करायला पाहिजे. खूप लेडीज जे आहेत तर ते भूकच लागत नाही, आता काही वेळ जातच नाही, मग मी 12-1 वाजताच जेवते, 2 वाजता जेवते. तर जेवणाच्या वेळा व्यवस्थित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामध्ये सकस आहार म्हणजे स्पेसिफिकली एक फ्रूट कंपल्सरी डेली असणं गरजेचंच आहे. एक हिरव्या रंगाच्या पालेभाज्या असणं कंपल्सरी आहे. सॅलड तिच्या डाएटमध्ये कच्च्या गोष्टी ज्या आहेत त्या असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण काही एक्सेप्शनल केस असतात की ज्यांना बिलकुलच डायजेशन होत नाही जर आपण रॉ फूड खाल्लं तर पर्सन टू पर्सन हे व्हेरी करतं. पण जर तुम्ही खाऊ शकता तर कंपल्सरी रॉ फूड खाणं खूप गरजेचं आहे. आणि झोपण्याच्या मिनिमम 3 तास आधी जेवण होणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी आपण वाचन आहे किंवा नॉर्मली थोडंसं आपण अभ्यास आहे, हॉबीज आहेत त्या घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवताना टीव्ही किंवा मोबाईल साईडला ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे किशोरवयीन आणि प्रेग्नन्सी आणि सगळ्याच म्हणजे मेल फिमेल मुलं सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट आहे. कारण की ते जर टीव्ही बघतायत आणि नॉर्मली मोबाईल बघतायत, सो किती खातायत, काय खातायत त्याच्याकडे काहीही लक्ष नसतं. त्यामुळे एक रूल फॅमिलीमध्ये बनला पाहिजे की टीव्ही किंवा मोबाईल बघताना जेवण घ्यायचं नाही आणि वेळा चुकवायच्या नाही. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि अगेन होममेड फूड इज द की आपण म्हणू शकतो. जसं मॅमनी सांगितलं की निवेदिता मॅमनी की डोंट वर्क हार्ड, वर्क स्मार्ट. आता एवढे एक्सपर्ट्स आहेत, ऐकून आपण सगळ्यात स्मार्ट होऊया या सगळ्या डिस्कशन मध्ये. येस, अगदीच. आणि मला असं वाटतं की आजचा आपला हा जो चर्चा आहे ती नक्कीच यासाठीच आपण घेतलेली आहे की महिलांना आपल्याला जागृत करायचंय. या 3ही स्टेजेसच्या महिलांसाठी आय थिंक आजचा कार्यक्रम हा खूप फ्रुटफुल असेल. प्रत्येक छोट्या छोट्या मिथ्सला, छोट्या छोट्या गोष्टींना किंवा जे असे प्रश्न जे सर्वसामान्यांना पडतात आणि ते कदाचित या 3ही एक्सपर्ट साठी असतात, तर एल्डोरेडोचा हाच प्रयत्न होता की सगळ्या एक्सपर्ट्सला एका चॅनलवर आणून सगळ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपण उत्तरं दिली पाहिजे. तोच खरा आमच्यासाठी जागतिक महिला आरोग्य दिवस असेल. आणि आज या दिवशी तुम्ही सगळे आलात आणि तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी मी खरंच तुमचे खूप आभार मानते. आभार नाही पण अशा अनेक सिरीज या विषयावर जर झाल्या तर आम्हाला आवडेल आणि आय थिंक आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या प्रेक्षकांना पण आवडेल. आणि मी सगळ्या तुमचे खूप सगळ्यांना थँक्स म्हणते. आणि मला असं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे तो घराघरातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणारच आहोत. पण तुम्ही सुद्धा तुमच्या रिलेटिव्हजला, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून हे मुद्दे सगळ्या स्त्रियांसाठी, अगदी त्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे ठरतील.
मी सगळ्यांना परत एकदा थँक्स म्हणते आणि ही डिस्कशन्स अशीच चालू राहो आणि अशा अनेक टॉपिक सोबत आम्ही परत तुम्हाला भेटू याची ग्वाही देते. धन्यवाद. थँक्यू सायली मॅडम. थँक्यू. एल्डोरॅडो टीमचे पण आभार. मला या आभार. प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी दिली आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि गायनेकोलॉजिकल ऍस्पेक्ट या सगळ्यांना एकत्र आणल्याबद्दल एल्डोरॅडो टीमचे खूप आभार. आणि हा विषय अतिशय सुंदर आहे आणि याच्यावर अवेअरनेसची खूप गरज आहे. सो सायली मॅडम, मी तुमचे पण आभार मानते. या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू एव्हरीवन.